चेक करून झालंय. कसं ते झालं बोलणार कसं म्हणजे तुमचं कंटेंट असतील ते. नमस्कार. नेहमीप्रमाणे सर्व खुर्च्या भरलेल्या आहेत, याचा मला आनंद होत आहे. सेंच्युरीची व्याख्यानमाला चालू आहे, 100वी, आणि आजची सहावी ओव्हर आहे का? 16 आहेत, 16 ओव्हर. आजचं व्याख्यान कैलासवासी ॲडव्होकेट शिवराम हरी पटवर्धन, कैलासवासी शालिनी शिवराम पटवर्धन, कॅप्टन गणराज शिवराम पटवर्धन, कैलासवासी नारायण चिंतामणी चिपळूणकर, कैलासवासी सौ ज्योत्स्ना नारायण चिपळूणकर व कैलासवासी अनिल नारायण चिपळूणकर यांनी प्रायोजित केलेलं आहे. याबद्दल मी त्यांचे संस्थेच्या वतीने आणि आपल्या वतीने आभार मानतो आणि पाहुण्यांचं स्वागत करण्याची विनंती कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल आगाश सर यांना करतो. मानचिन्ह, गुलाब पुष्प आणि भेटवस्तू देऊन पाहुण्यांचे स्वागत करतो. बंडगर सर आहेत, सरांचे सर, ते सुद्धा स्वागत करणार आहेत. व्याख्यात्यांचा परिचय करण्याचं गोड काम, आभाराचं एक गोड काम असतं, ते काम माझ्याकडे दिलेलं आहे. तर अतुल कुलकर्णी आजचे व्याख्याते मिरजेचे सुपुत्र आहेत आणि ठरल्याप्रमाणे दर व्याख्यानमालेमध्ये 1-2 मिरजेचे सुपुत्र आपल्याला वक्ते म्हणून मिळत असतात. आजच्या 100व्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफलेले शंकरराव अभ्यंकर सर हे सुद्धा मिरजेचे सुपुत्र आणि माननीय अतुल कुलकर्णी हे सुद्धा मिरजेचे सुपुत्र. मिरजेच्या सुपुत्रांची एक अडचण असते, म्हणजे काय असतं, अतुल कुलकर्णी म्हटले की हां हे माहीत आहेत आम्हाला, ते कार्यालयाजवळ राहतात, ते शिडींचे मुलगा आहेत, म्हणजे घर की मुर्गी म्हणतात ना तो प्रकार. आणि हा सुपुत्र जेव्हा बाहेर जातो आणि मोठा पराक्रम करतो, मग तेव्हा ते बदलतं. हां हे आमच्या मिरजेत आहेत, असा तो बदल होत जातो. तो बदल कसा झाला तो त्यांचा परिचय आहे. एरवी वक्ते म्हणजे कसे असतात, ते आपल्या अभ्यासिकेमध्ये बसून अभ्यास करत असतात, पुस्तकं काढत असतात आणि मग त्याच्यातनं नोट्स काढत असतात आणि मग ते 1-1.5 तास कसा घालवायचा ह्याचा विचार करतात आणि मग ते अभ्यास पूर्ण व्याख्यान होतं आणि आपण त्याला टाळ्या वाजवतो. पण कार्यकर्ते व्याख्याते असतात, त्यांचं वेगळं असतं, कारण ह्यांना व्याख्यानासाठी वेगळा विषय, वेगळा विचार करावाच लागत नाही. ते जे जगत असतात तेच त्यांचं व्याख्यान असतं आणि यातलं कमी काय करायचं हा विषय त्यांच्या पुढं असतो, म्हणून त्यांचं व्याख्यान वेगळ्या प्रकारामध्ये मोडतं. 84 साली अतुल सरांनी मिरज सोडलं आणि ते मुंबईला गेले. मग केमिकल इंजिनियर झाले, मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं. 1990 ते 1994 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी ते संलग्न राहिले आणि मग तिथनं पुढंच राहिले. 91 सालापासून ईशान्य भारताशी त्यांचा जास्त संपर्क आला. आपण ईशान्य म्हणजे काय शाळेत शिकवलेलं पहिल्यांदा आठवायला लागतं.
ईशान्य कुठं असेल, कुठल्या दिशा आहेत काय. आता तर मुलांना ईशान्य म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही. तिथनं सुरू त्या ईशान्यमध्ये म्हणजे जो भूभाग भारताशी जोडलेला आहे हेच लोकांना माहिती नाही. आणि तिथले संबंध कसे सुदृढ करायचे ह्याचं काम करायचं ते अतुल सर करत आहेत. आंतरराज्य छात्र जीवन दर्शन या संस्थेशी ते निगडीत आहेत. 5 वर्ष अमेझिंग नमस्ते फाउंडेशन तर्फे स्वयंरोजगार मिळवून देण्याचं तिथल्या युवकांना ते काम करतात. अरुणाचलमधल्या तवांगमध्ये 2350 हेल्मेटचा वापर करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांनी नाव नोंदवलं. आता ते रेकॉर्ड काय आहे ते मला पण माहीत नाही, ते दाखवतील आता काय आहे. 2017मध्ये भारत सरकारनं आय एम शिलाँग या प्रकल्पाची संस्था सुरू केली, त्याचे ते डायरेक्टर आहेत. या यशाशिवाय कॅमलिनमध्ये ते वर्क्स मॅनेजर आहेत. चौगुले ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि शिपिंग मिनिस्ट्रीचे स्पेशल ऑफिसर आणि कन्सल्टंट आहेत. ही व्यावसायिक यश त्यांची म्हणावी लागतील. 2019मध्ये बाल्टिक इथल्या लॅटिनिया याच्या वेअरहाऊस आणि सिक्युरिटीज याच्याशी सुद्धा ते संलग्न आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं काम सामाजिक कार्यकर्ता म्हणून, इंजिनियर म्हणून आणि मॅनेजमेंटचा तज्ज्ञ म्हणून अशा सर्व क्षेत्राचं काम ते करत आहेत. त्यामुळं तुमच्यात आणि त्यांच्यात फार वेळ उभा न राहता मी इथनं जातो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठात. ही सगळी तयारी होईपर्यंत विद्येची देवता सरस्वती, आपल्या सांगलीकरांचं आराध्य दैवत गणेश आणि शतक महोत्सवी व्याख्यानमाला करणाऱ्या खरे वाचन मंदिराच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद करतो की आज ही संधी मला या ठिकाणी आपल्यासमोर काही गोष्टी मांडण्याची मिळाली आहे. याच खरे वाचन मंदिराच्या या पटांगणामध्ये व्याख्यानमालेतली काही विशेष मला आठवणारी जी व्याख्यानं आहेत की जी ऐकत ऐकत आम्ही आमच्या सामाजिक जाणीवा थोड्याफार ज्याला म्हणता येईल की सुरुवातीच्या अनुभवल्या. मग त्याच्यामध्ये प्राचार्य राम शेवळकरांचं व्याख्यान असेल, रामनगरकरांचं व्याख्यान असेल, अशी अनेक व्याख्यानं मला अजून आठवत आहेत की इथे समोर बसून ती ऐकली होती. आणि त्याच व्याख्यानमालेच्या शतक महोत्सवी वर्षात आपल्याला पण संधी मिळते. आणि जसं माझ्या काही मित्रांनी पण माझ्या समाज माध्यमावरच्या पोस्टवरती म्हटलं आहे की अरे आपल्या गावात संधी मिळते, हे फार थोड्या लोकांना शक्य होतं. ते खरं आहे. आणि ते आपल्या समाजाचा मला वाटतं की ते एक स्वभावधर्म आहे की आपण काय करतो किंवा आपल्या घरातले किंवा आपल्या जवळचे काय करतात याची फार वाच्यता आपण करत नाही. आणि मला वाटतं की त्याच्यामुळेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते थोडं अधिक प्रामाणिकपणाने काम करू शकतात. नाहीतर आजकालच्या युगामध्ये समाज माध्यमं एवढी टपलेली आहेत की एखाद्याचं चांगलं काम कसं
म्हणजे एका अर्थाने त्याची वाट लावायची याचा प्रयत्न समाज माध्यमांच्याद्वारे होतो आणि त्याच्यामुळे जेवढं कमी बोलू तेवढं अधिक चांगलं असं साधारणपणे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सुरुवातीला ज्यावेळेला मी त्याचे धडे गिरवले त्यावेळेला मला सुद्धा ते प्रशिक्षण मिळालं. त्याच्यामुळे काही हरकत नाही, संधी मिळाली नाही आजपर्यंत, आज मिळाली आहे 100व्या वर्षात, चांगलं झालं. सर्वप्रथम आज एक जी चांगली गोष्ट सकाळी घडली आहे त्याबद्दल मला असं वाटतं की या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण हा जो काही सगळा विषय आपण मांडणार आहोत त्या विषयाशी सुद्धा तो निगडीत आहे, थेट नसला तरीसुद्धा दुरान्वयाने. त्याच्यामुळे भारताची कूटनीतिक, भारताची सामरिक, भारताची आर्थिक ताकद जी इतके दिवस आपण मांडत होतो आणि काही लोक त्याला प्रश्न उपस्थित करत होते, मला वाटते त्याला उत्तर आज पहाटे आपण दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्याचा निश्चितच आपल्या सगळ्यांना आनंद आहे. त्याचबरोबर हेही वाटतं की असे प्रसंग फार येऊ नयेत, पण आले तर त्याची तयारी कशी करावी याचाही विचार आपल्याला समाज म्हणून करावा लागणार आहे. तर ईशान्य भारत हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा विषय आहे आणि या ठिकाणी आपण तो बघतो आहोत की देशाच्या ईशान्य भारताला जो आहे आणि जिथे उगवता सूर्याचा प्रदेश म्हणून ज्याला ओळखलं जातं की ज्या ठिकाणाहून सूर्य उगवतो तो हा प्रदेश आहे. त्याच्यामध्ये ही राज्य येतात. याला पूर्वी 7 सिस्टर्स नावाने ओळखलं जायचं, त्याचंही एक विशेष कारण होतं. आता त्याला पंतप्रधानांनी अष्टलक्ष्मी म्हटलेलं आहे. ज्या अष्टलक्ष्मी आहेत त्यांचं हे प्रतिनिधित्व करतात अशी मांडणी त्यांनी सुरू केलेली आहे. आणि माझ्यासारखा कार्यकर्ता की जो या प्रदेशामधली राज्य कोणती आहेत असा प्रश्न ज्यावेळेला देशामध्ये लोकांना विचारला जातो आणि लोक सामान्यतः कोणती 8 राज्य या देशामध्ये आहेत ते एका फटक्यामध्ये सांगू शकत नाहीत. TE नमस्ते असा हा प्रदेश आहे. तर नमस्तेचं जे काही लॉंग फॉर्म आहे तो N म्हणजे नागालँड आहे, A म्हणजे अरुणाचल प्रदेश आहे. तुम्ही ते नकाशावरती ते प्रांत बघू शकाल. N म्हणजे नागालँड आहे, A म्हणजे अरुणाचल प्रदेश आहे, M म्हणजे मणिपूर, मिझोराम आणि मेघालय आहे. नंतर पुन्हा एक A येतो नमस्तेमध्ये, तो म्हणजे आसाम आहे. त्याच्यानंतर S येतो, तो म्हणजे सिक्कीम आहे. त्याच्यानंतर T येतो, तो म्हणजे त्रिपुरा आहे. आणि पहिला N आणि शेवटचा E म्हणजे इंग्रजीमधलं नॉर्थ ईस्ट म्हणजे मराठीमधलं ईशान्य. तर साधारणपणे कोणते राज्य या भागामध्ये आहेत हे लक्षात ठेवण्यासाठी सोपं पडावं म्हणून आम्ही याला नमस्ते प्रदेश असं म्हणतो. आणि आपण साधारणपणे मी म्हटलं तसं उगवत्या सूर्याला नमस्कार करतो, तो उगवता सूर्य तिकडेच आहे म्हणून तो नमस्ते भाग आहे. आता याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं जसं तुम्ही परिचय करून देत असताना म्हणलात की काय बोलायचं हा आमच्यासाठी प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे आम्ही अनेक वेळेला ते काय म्हणता येईल की प्रोफेशनल चोख व्याख्यात्यांसारखं आम्ही बोलू शकत नाही. आम्ही थोडंसं वाहवत जातो. एका घटनेमध्ये शिरलो, एखादा पदर त्याचा उलगडून सांगायला सुरू केलं की त्याच्यातच पुढे 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 जातो. त्याच्यामुळे असं होऊ शकतं. त्याच्याबद्दल मला माफ करा की मी थोडंसं माझा प्रवाह जो आहे तो असा इकडे तिकडे जाणारा राखीव एकदम बांधीव असं व्याख्यान माझं होणार नाही. तरीसुद्धा मी प्रयत्न करेन की शक्यतो जमेल तेवढं या सगळ्या विषयामध्ये सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी करायचा. हा जो सगळा प्रदेश आहे हा सगळा प्रदेश आपल्या देशाचा ज्याला म्हणता येईल की साधारणपणे 8% भूप्रदेश आहे. 8% भूप्रदेश आहे. साधारणपणे 4% लोकसंख्या आपल्या देशाची या प्रदेशामध्ये राहते आणि आपल्या देशाच्या GDPमध्ये 1% याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. असा हा सगळा प्रदेश आहे. 8% भूप्रदेश,
त्याच्यामधला अरुणाचल प्रदेश हा सगळ्यात मोठं राज्य आहे आणि ते एवढं मोठं आहे की उत्तर प्रदेशनंतर भूभागाच्या संदर्भामध्ये देशातलं हे दुसरं मोठं राज्य आहे. आणि ह्या प्रदेशाची लोकसंख्येची घनता आजच्या घडीला 2021च्या सेन्ससनुसार वर्ग किलोमीटरमध्ये म्हणजे स्क्वेअर किलोमीटरमध्ये 17 माणसं या ठिकाणी राहतात. आता आपण विचार करू शकतो की किती मोठा हा प्रदेश आणि केवढी थोडी असणारी लोकसंख्या. तसा हा साधारणपणे 1% आपल्या GDPमध्ये सहभागिता देणारा असा हा प्रदेश, ज्याला की आपल्या देशाचे प्रधानमंत्री आता असं म्हणत आहेत की आपल्या देशाची 5व्यावरून 3ऱ्यावरती जर GDPमध्ये जर झेप व्हायची असेल आणि जगातली आपण 3री आर्थिक महासत्ता जर व्हायचं असेल तर सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे या प्रदेशातून येणार आहे. सगळ्यात मोठं योगदान हे या प्रदेशातून येणार आहे. याचं कारण पुढे आपण ज्यावेळेला विषयाकडे जाऊ त्यावेळेला लक्षात येईल. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे 1947च्या पूर्वी आपल्या भारताचं जे काही GDP होतं त्याच्यामध्ये 26% GDP या प्रदेशाचं होतं. हा प्रदेश याला लागून असणारा आत्ताचं बांगलादेश म्हणजे पूर्व पाकिस्तान की जो सिल्हेटचा भाग म्हणून ओळखला जायचा, याचं कॉन्ट्रीब्युशन 26% होतं आपल्या स्वातंत्र्यपूर्व भारताच्या GDPमध्ये. एवढं मोठं पोटेन्शियल या भागाचं आहे. मग झालं काय, तर झालं हे की 42 ते 44मध्ये जे द्वितीय महायुद्ध झालं, त्या द्वितीय महायुद्धाच्या काळामध्ये साधारणपणे हे युद्ध जर्मन आणि जपानी सैन्य जिंकणार अशी स्थिती होती आणि सर्वत्र इंग्रज आणि त्यांचे ॲलायची पिछेहाट होत होती. आणि शेवटच्या क्षणाला याच्यामध्ये अमेरिकेकडून सेबरजेट विमानं ही इंग्रजांना दिली जातात की जी लांब पल्ल्याची विमानं आहेत. आणि नेताजींच्या इंडियन नॅशनल आर्मीबरोबर जपान्यांनी इंडोनेशिया, त्याच्यानंतर सिंगापूर, त्याच्यानंतर थायलंड, त्याच्यानंतर मलेशिया आणि म्यानमार हे सगळं पादाक्रांत केलेलं आहे. आणि शेवटी मणिपूरमधल्या इम्फाळपर्यंत ते पोचलेले आहेत. आणि इम्फाळ आणि कोहिमाला लढाई होते आहे आणि इम्फाळ आणि कोहिमा नंतर इमिजिएट नेक्स्ट टार्गेट होतं गुवाहाटी, कारण तिथून साधारणपणे हे 250 ते 200 किलोमीटरच्या अंतरावरती गुवाहाटी आहे. आणि जर गुवाहाटीला आणि सिल्हेटला जर जपानी आणि सैन्य आणि जर इंडियन नॅशनल आर्मी पोहोचली असती तर मला असं वाटतं की या जगाचा जो काही इतिहास आहे तो इतिहासच बदलला असता. सो ॲक्च्युली द्वितीय विश्वयुद्ध म्हणजे दुसरं महायुद्ध याचा परिणाम जो बदललेला आहे आणि जे जग आज आपण पाहतो आहोत त्याची एका अर्थाने प्रचिती किंवा ते घडलं कुठे, तर ते घडलं या इम्फाळ आणि कोहिमाच्या बॅटलमध्ये. बॅटल ऑफ कोहिमा अँड इम्फाळ हे त्या दृष्टीने प्रसिद्ध आहे. आणि ते एवढं प्रसिद्ध आहे की आजही त्या ठिकाणच्या ज्या दोन्ही सेमेट्रीज आहेत त्या सेमेट्रीज कॉमनवेल्थच्या माध्यमातून मेंटेन केल्या जातात. आणि त्या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे, वेन यू गो बॅक टेल देम दॅट वी गेव अवर टुडे फॉर युअर टुमॉरो. म्हणजे इंग्रज आणि त्यांच्या सैन्याचं वर्चस्व हे त्यामुळे टिकलं की त्या ठिकाणी 80,000 इंडियन नॅशनल आर्मी आणि जपानी सैन्याचं एका अर्थाने शिरकाण झालेलं आहे. त्याच्यामुळे हा एवढा महत्त्वाचा प्रदेश आहे. त्या ठिकाणी 14 एप्रिल 1944ला नेताजींनी तिरंगा फडकवलेला आहे. या देशाच्या भूमीवरती पहिल्यांदा तिरंगा जर कुठे फडकला असेल तर तो त्या मणिपूरमध्ये इम्फाळच्या जवळ मोईरांग म्हणून गाव आहे, त्या मोईरांगमध्ये नेताजींनी तिरंगा फडकवलेला आहे. त्याच्यामुळे हा प्रदेश भारताशी जोडलेलाच नाही, हा प्रदेश भारतापासून दूर आहे. याचा भारताशी काय संबंध, अशा प्रकारचा जो काही नॅरेटिव्ह मांडला जातो तो किती चुकीचा आहे आणि तो किती जाणीवपूर्वक खोडसाळपणे मांडला जातो त्याची आपल्याला कल्पना येईल. आता याच्याही मागे जर जायचं झालं तर आपल्याला अगदी वेद काळापर्यंत जाता येऊ शकतं.
आणि त्या काळामध्ये सुद्धा याचा उल्लेख आपल्याला दिसतो. हा सगळा जो प्रदेश आहे हा सगळा प्रदेश किरात प्रदेश म्हणून मानला जातो आणि वेदात याचा उल्लेख आहे. अथर्ववेद सामवेदामध्ये याचा उल्लेख आहे आणि या सगळ्या प्रदेशामध्ये किरात राहतात अशा प्रकारचं त्या ठिकाणी मांडणी आहे. महाभारतामध्ये आपण जर आलो तर महाभारतामध्ये सुद्धा आपल्याला या सगळ्या प्रदेशाचा उल्लेख दिसतो की अर्जुनाच्या पत्नी उलुपी आणि चित्रांगदा या मणिपूर आणि नागालँडच्या राजकन्या आहेत. भीमाची एक पत्नी हिडिंबा ही दिमासाची राजकन्या आहे. श्रीकृष्णाने लग्न केलं रुक्मिणीबरोबर. ती रुक्मिणी विदर्भाची राजकन्या असं मानलं जातं आणि ते विदर्भ आत्ताचं विदर्भ असं आपण मानतो सगळेजण. परंतु त्या ठिकाणी अरुणाचल प्रदेशमध्ये इडुमिश्मी नावाची एक जनजाती आहे, एक वनवासी समुदाय आहे, ट्राईब आहे. ते असं मानतात की रुक्मिणी आमची कन्या आहे. भीष्मक राजाचं राज्य हे आमच्या इथे होतं आणि त्या ठिकाणची आमची ही राजकन्या आहे आणि त्यामुळे श्रीकृष्ण हा आमचा जावाई आहे असं आजही इडुमिश्मी मानतात आणि त्या ठिकाणी त्या प्रकारचे त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. आता भारत सरकारने माधवपूरमध्ये, गुजरातमध्ये, कच्छमध्ये, द्वारकेच्या जवळ एक फेस्टिवल सुरू केलेला आहे ज्याच्यामध्ये हे इडुमिश्मींना श्रीकृष्णाचे सासरची मंडळी म्हणून खास विशेष सन्मानाने बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होतो. असं श्रीकृष्णाचंही एका अर्थाने सासूरवाडी असणारा प्रदेशसुद्धा हा अरुणाचल प्रदेश आहे. त्या भीष्मक राजाच्या दरबारातून किंवा त्याच्या संस्थानामधून ज्यावेळेला रुक्मिणीला श्रीकृष्णाने उचललेलं आहे आपल्या रथावरती आणि त्यावेळेला पहिल्यांदा श्रीकृष्ण ज्या ठिकाणी थांबलेले आहेत ते गाव आहे मालिनी थान. तर मालिनी थानमध्ये पार्वतीने श्रीकृष्ण आणि रुक्मिणीला वरमाला दिलेल्या आहेत आणि एकमेकाला हार घातलेला आहे आणि एका अर्थाने ते लग्न तिथे झालेलं आहे मालिनी थानला. आजही ते मालिनी थान गाव आहे. त्याच्या पुढे जर थोडं पुढे सरकल्यानंतर रुक्मी ज्यावेळेला पाठलाग करत श्रीकृष्णाच्या मागे युद्ध करण्यासाठी धावतात. भयंकर युद्ध झालेलं आहे आणि त्याच्या थोडंसं पुढे आलं त्या भीष्मक राजाच्या राज्याच्या बाहेर आल्यानंतर तिथे एक भालूक नावाचा राजा आहे. त्या भालूक राजाबरोबर सुद्धा श्रीकृष्णाचं युद्ध झालेलं आहे. त्या गावाचं नाव आहे भालूक पोंग. हे पुढे सरकतं आणि श्रीकृष्ण ज्यावेळेला ब्रह्मपुत्र पार करतात रथावरती रुक्मिणीला घेऊन, त्यावेळेला रथ ज्यावेळेला ब्रह्मपुत्र पार करतो त्यावेळेला श्रीकृष्णाला ज्यावेळेला खात्री पडते की आता रुक्मिणी काही माझा पाठलाग करू शकत नाही, आता मी रुक्मिणीला घेऊन नक्कीच द्वारकेकडे जाऊ शकतो, त्यावेळेला आपल्या थकलेल्या घोड्यांना विश्राम देण्यासाठी रथाच्या श्रीकृष्णाने आपला रथ ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावरती एका टेकडीवरती थांबवला आहे. त्या ठिकाणी मंदिर आहे, त्या मंदिराचं नाव आहे अश्वक्लांत. त्या ठिकाणी घोड्याचे खूर आज आपल्याला तिथे दिसतात, टापा आपल्याला बघायला मिळतात. हे झालं महाभारत. त्याच्यामध्ये बब्रुवानाची कथा आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये घटोत्कचाची कथा आपल्याला माहिती आहे. घटोत्कच नसता तर ब्रह्मास्त्र कुणावरती चालणार होतं हे आपल्याला माहिती आहे. बब्रुवानाबरोबर अर्जुनाचं युद्ध झालेलं आहे. माहिती नाही की तो आपलाच पुत्र आहे. बब्रुवान अर्जुनाला मारतो आहे, अर्जुनाचं त्याने निपात केलेला आहे. याचं कारण अष्टवसूंनी शाप दिलेला आहे. भीष्माला अर्जुनाने मारलेला आहे, ते कपटाने मारलेला आहे असं म्हणून अष्टवसूंनी शाप दिलेला आहे. त्या शापातून बाहेर पडण्यासाठी तुला तुझ्या पुत्राकडूनच हत्या होईल. तर ती पुत्र कोण आहे तर तो पुत्र उलुपीचा पुत्र आहे बब्रुवान. आणि बब्रुवान ज्यावेळेला अर्जुनाला मारतो त्यावेळेला चित्रांगदा हे सगळं सांगते की हे त्या शापाचा परिणाम आहे आणि त्याच्यामुळे नागमणी चित्रांगदा अर्जुनाच्या छातीवरती ठेवते आणि अर्जुन पुन्हा जिवंत होतो. हे आहे हा सगळा ईशान्य भारताचा इतिहास. अजून थोडंसं पुढे आपण जर आलो तर या पृथ्वी तलावरची पहिली प्रेमकथा आहे उषा आणि अनिरुद्धची. उषा आहे बाणासुराची कन्या. बाणासुर आहे नरकासुराचा आणखीन एक साथीदार जो शोणितपूरमध्ये त्याचं राज्य आहे. आणि उषेच्या स्वप्नामध्ये अनिरुद्ध आलेला आहे आणि उषेनी आपल्या एका सखीला त्याचं वर्णन केलेलं आहे की असा एक राजकुमार आहे, तो राजकुमार माझ्या स्वप्नामध्ये आलेला आहे आणि आता मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. उषेची सखी आहे चित्रलेखा. चित्रलेखा आपल्या सगळ्या तिच्याकडे असणाऱ्या कलेच्या आधारावरती त्याचं एक चित्र बनवते. ते पहिलं चित्र बनतं आणि ते चित्र बनतं अनिरुद्धचं. आणि हा अनिरुद्ध आहे तो द्वारकेचा राजकुमार आहे असं ज्यावेळेला कळतं त्यावेळेला
अनिरुद्धपर्यंत मेसेज जातो आहे आणि अनिरुद्ध ते त्या बाणासुराच्या राज्यामध्ये येतो आहे आणि अनिरुद्ध आणि उशेचं अग्निगृह म्हटलं जातं. आजही अग्निगृहाचे अवशेष आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. हे अग्निगृह आहे. या अग्निगृहामध्ये उशेला बंदिस्त करून ठेवलं जातं आणि मग तिथे अनिरुद्ध युद्ध करतो आहे की मला उशेशी लग्न करायचं आहे म्हणून. साधारणपणे या सगळ्या अशा आपल्या कथांच्यामध्ये जसं असतं तसंच इथे पण आहे. बाणासुराला भगवान शंकराचा महादेवाचा वर आहे की तुला कोणी मारणार नाही आणि त्याच्यामुळे अनिरुद्धच्या बाजूने भगवान श्रीकृष्ण युद्धामध्ये उतरलेले आहेत आणि तिकडनं भगवान महादेव बाणासुराच्या मागे उतरलेले आहेत. त्याच्यामुळे भयंकर घनघोर युद्ध त्या ठिकाणी होतं. त्या युद्धाला हरिहरा युद्ध असं म्हटलं जातं आणि प्रचंड मोठा रक्तपात होतो आणि म्हणून त्या ठिकाणीच्या ज्या ठिकाणी हे युद्ध झालेलं आहे त्याला म्हटलं जातं शोणितपूर, कारण रक्त लाल आहे म्हणून त्याला शोणितपूर म्हटलं जातं. शेवटी सेटलमेंटसाठी ब्रह्मा याच्यामध्ये मध्यस्थी करतायत आणि ब्रह्मा विष्णू महेश एका ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला दिसतात ते आहे गाव, म्हणून त्याचं नाव आहे तेजपूर. ज्या तेजपूरपर्यंत चिनी सैन्य आलं होतं हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि तिथून ते परत गेलेले आहेत. त्याच्या पुढे ते आलेले नाही आहेत. आता त्याच्या मागचं कारणं अनेक आहेत, काही स्ट्रॅटेजिक कारणं पण आहेत, परंतु तेजपूर हे ब्रह्मा विष्णू महेश एका ठिकाणी आहेत म्हणून त्याचं नाव हे तेजपूर आहे. असे अनेक संदर्भ आपल्याला देता येऊ शकतात की जे खरं तर हा जो काही नॅरेटिव्ह आहे की हा प्रदेश हा भारताशी जोडलेलाच नाही आहे. इथे बघा हे सगळे मंगोल वंशाचे लोक आहेत, त्यांची नाकं चपटी आहेत, त्यांचे डोळे छोटे आहेत, ते बुटके आहेत, ते गोरे आहेत, ते देशातल्या अन्य भागामध्ये राहणारे जे आर्य आहेत अनार्य आहेत त्यांच्याबरोबर कुठल्याही पद्धतीने साम्य नाही, अशा प्रकारचे जो काही एक भ्रामक समजूत आपल्या देशामध्ये मांडणी केली गेली आणि त्या ठिकाणी पण त्या प्रकारची मांडणी झाली, त्याला खोडून काढणारे असे अनेक पुरावे आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ते गेले होते त्यावेळेला त्यांना अशा प्रकारचं एक पेय त्या ठिकाणी चीनमध्ये प्यायला मिळालं. ते पेय ते पिले आणि ते परत ज्यावेळेला भारतामध्ये आले त्यांच्या अन्य सहकाऱ्यांशी चर्चा करायला त्यावेळेला ते म्हणाले आम्ही त्या ठिकाणी चीनमध्ये काहीतरी औषधी पेय पिलेलं होतं आणि त्याची काही झाडं आम्ही घेऊन आलेलो आहोत, याचं आपण प्लांटेशन इथे करूया कारण याचा मोठा व्यापार आपल्याला करता येऊ शकेल. आणि मग त्याचं प्लांटेशन चहा लावण्याचे प्रयोग त्यांनी या आसाममध्ये करायला सुरू केले. त्यांना काही ते जमलं नाही, त्यांना ते करता येईना, प्लांटेशन काही त्यांना जमेना. मग स्थानिक लोकांनी त्यांना सांगितलं की आत्ताचं जे आसाम आणि अरुणाचल प्रदेशची सीमा आहे म्हणजे अपर आसामचा भाग जो आहे जो सिल्क रूटचा हिस्सा आहे, म्हणजे ट्रेडिंग त्यावेळेला त्या ठिकाणाहून होत होतं त्याच्यामुळे तो भाग माहिती होता. तर जो सिल्क रूटच्या जवळ असणारा हा जो काही सिंगफो ट्राईबचा जो प्रदेश आहे, ही सिंगफो लोक पण अशा प्रकारचं काहीतरी द्रव्य पितात, अशा प्रकारचं काहीतरी मेडिसिनल द्रव्य ते लोक पितात, अशा प्रकारची माहिती त्या इंग्रज अधिकाऱ्याला मिळाली आणि म्हणून तो त्यांच्याकडे ज्यावेळेला पोचला त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की हे तेच आहे जे मी चीनमध्ये बघितलं ते हेच आहे. आणि मग त्यांनी सिंगफो कम्युनिटीला विचारलं, ट्राईबला विचारलं की याचं प्लांटेशन कसं करायचं आणि त्या सिंगफोनी शिकवलं यांना की चहा लावायचा कसा. म्हणजे आयजीच्या जीवावर बायजीची किती उदाहरणं यांची बघायची ते तिकडे पण भरपूर बघायला मिळतात. तर मग त्यांनी काय केलं, त्यांनी आता 1829 ते 35चं मी उदाहरण देत होतो किंवा घटना सांगत होतो, तर यांनी चहाचे मळे लावले होते. त्याच्यानंतर त्यांना तिकडे अन्य पण खनिजं सापडली कारण अतिशय समृद्ध प्रदेश आहे. तर हे सगळं त्यांना घेऊन जायचं होतं लंडनला, ब्रिटनमध्ये घेऊन जायचं होतं. तर ते घेऊन जाण्यासाठी स्वाभाविकपणे त्यांना बंगालच्या उपसागरामध्ये आणणं भाग होतं. मग ते चितगावला असेल कलकत्ता पोर्टला आणणं आवश्यक होतं. तर जर तिथे आणायचं असेल तर ते या पट्ट्यातून यावं लागत होतं, जो आत्ता मी म्हटलं तसं मेघालयचा आणि जोवाईचा जयंतिया हिल्सचा जो भाग आहे त्या ठिकाणून ते यावं लागत होतं. मग त्या ठिकाणी छोटे छोटे ज्या खिंडी असतात ज्याला पास म्हटलं जातं त्याला तिकडल्या स्थानिक भाषेमध्ये द्वार म्हणतात. आता द्वार हा संस्कृत शब्द आहे, त्याचं ते लिहितात आता DUAR, परंतु ते द्वारच आहे. तर त्या एका द्वारावरती जयंतिया हिल्सच्या जोवाईच्या द्वारावरती ह्या राजाची एका अर्थाने सत्ता आहे. यू तिरोत सिंग नावाचा राजा आहे, त्याची ही सत्ता आहे आणि त्या ठिकाणाहून त्यांना रस्ता काढायचा आहे आणि हे सगळे सामान घेऊन जायचं आहे. तर तो म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्हाला व्यापार करायचा आहे, व्यापार करण्यासाठी तुम्ही आलेला आहात, तर जगभर जे काही नियम आहेत, जगभर जे काही नॉर्म्स आहेत की बाबा तुम्ही जर सामान सामुग्री घेऊन जाणार असाल तर त्याचा टॅक्स दिला पाहिजे.
माझ्या ठिकाणी तुम्ही रस्ता निर्माण करायचं म्हणतात, तर त्या रस्ता निर्मिती करण्यासाठी जे काही त्याचे टॅक्स आहे किंवा त्याची जी काही रॉयल्टी तुम्ही मला दिली पाहिजे, ती रॉयल्टी तुम्ही मला द्या आणि तुम्ही हे करू शकता. तिथे लढाई झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मी तर असं म्हणतो की 1857चं पहिलं स्वातंत्र्य समर म्हणून आपण मानतो, परंतु ब्रिटिशांनी ज्यावेळेला फॉरेस्ट ॲक्ट आणलेला आहे 1820 ते 25च्या दरम्यान पहिल्यांदा त्याचं सुतोवाच केलेलं आहे, त्यावेळेला देशभरात सर्वत्र आपल्या वनवासी बंधूंनी त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे. मग ते बिरसा मुंडा असतील, भिल्ल असतील, तसेच हा जोवाईचा राजा यू तीरथ सिंग आहे, तो म्हणतो की हे भूप्रदेश माझा आहे, ह्याच्यावरती माझा अधिकार आहे आणि माझे नियम तुला लागू होतील. आणि तिथे युद्ध झालेलं आहे आणि 1835मध्ये यू तीरथ सिंग तिथे धारातीर्थी पडलेला आहे. त्याच्यामुळे या देशामध्ये आपला भूप्रदेश, माझी भूमी आणि माझा एका अर्थाने सन्मान, याच्यासाठी युद्ध जे झालेलं आहे ते 1857च्या अगोदर पण झालेलं आहे, ठिकठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा पूर्वोत्तर भारताचा, ईशान्य भारताचा सहभाग राहिलेला आहे. त्याच्यामुळे कोणत्याही पद्धतीने हा प्रदेश भारतापासून कधीच दूर राहिलेला नाही. आपण फास्ट फॉरवर्ड करू. फॉरेस्ट ॲक्ट आला आहे. फॉरेस्ट ॲक्ट आल्यानंतर त्यांनी काय केलं आहे, तर सगळ्यात पहिलं त्यांनी काय केलं आहे की इंग्रजांनी जमीनदारी पद्धत सुरू केली आहे की मोठ्या मोठ्या जमिनी काही लोकांना द्यायच्या, तुम्ही त्या पोसा, त्याच्यामध्ये तुम्ही जे काही आहे ते उत्पन्न मिळवा, चौथा हिस्सा आम्हाला द्या, म्हणजे बसल्या बसल्या आमचं उत्पन्न वाढेल. आणि ही पद्धत त्यांनी रुजवली की मोठे मोठे जमीनदार निर्माण करायचे, ज्याच्यातून आपल्याला पाहिजे तेवढ्या काही ठराविक लोकांच्या हातामध्ये सर्व प्रकारची सत्ता आपण देऊ शकू आणि त्यांना आपण फक्त मॅनेज केलं तर या देशावरती आपण राज्य करू शकतो. म्हणून हा इंडियन फॉरेस्ट ॲक्ट त्यांनी आणलेला आहे. इंडियन फॉरेस्ट ॲक्टचे सुतोवाच झालं आहे. त्याच्यानंतर त्यांनी काही सेक्लुडेड एरिया म्हटलेला आहे, काही रिझर्वड एरिया म्हटलेला आहे, काही रिझर्वड फॉरेस्ट म्हटलेलं आहे. ते कशासाठी आहे, तर या सगळ्या प्रदेशामध्ये असणारी जी खनिज संपत्ती आहे, या ठिकाणचा सगळी खनिज संपत्ती आपल्याला घेऊन जायची असेल तर याच्यामध्ये कुणी आपल्याला आडकाठी नाही केली पाहिजे, कुणी या ठिकाणी पोचलं नाही पाहिजे. आपण कोणते रिसोर्सेस इथून घेऊन जातो आहोत त्याला काही निर्बंध नाही आला पाहिजे. म्हणून त्यांनी अशा प्रकारचं फॉरेस्ट ॲक्ट आणलेलं आहे. आणि त्याच वेळेला इनर लाईन परमिट नावाची एक व्यवस्था त्यांनी सुरू केली आहे की कोण या प्रदेशामध्ये जाईल ते आम्ही ठरवू, आमच्या परवानगीशिवाय तुम्ही त्या ठिकाणी जाणार नाही. हे सगळं करून त्यांनी या प्रदेशामधल्या या जनजातीला, वनवासीला, आपल्या सगळ्या बांधवांना एका अर्थाने त्यांच्या भूमीपासून उखडून लावलं आणि त्यांना एका अर्थाने या सगळ्या व्यवस्थेतून दूर केलं. आणि पुढे आपण जसं सरकतो तसं मग त्या ठिकाणी त्यांनी कोणत्याही प्रकारचे लँड रेव्हेन्यूचे नवीन कायदे जे देशभरात त्यांनी आणले की एका अर्थाने त्याच्यावरती काही सुविधा किंवा अन्य काही गोष्टी करायच्या असतील तर ते मात्र त्यांनी केलं नाही. त्याचं कारण पण आहे की त्यांनी केलं नाही, याचं कारण त्यांच्या हे लक्षात आलं की ह्या सगळ्या प्रदेश जो आहे, ज्या ठिकाणी जवळजवळ 220च्या आसपास जनजाती आहेत, हा जगातला बहुतेक, खात्रीने मी सांगू शकतो की एवढी डायव्हर्सिटी असणारा जगात दुसरा कोणताही प्रदेश नाही. हिंदुकुश पर्वतापासून ते मलाका स्टेटपर्यंत, इंडोनेशियाच्या त्या समुद्रधुनीपर्यंत जगात एवढी मोठी विविधता कुठेच नाही. सर्व प्रकारचे फळं, फुलं, त्याच्यानंतर असणारे ऋतू, सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ हे आपल्याला हिंदुकुश पर्वतापासून ते मलाका स्टेटपर्यंत पाहायला मिळतात. आणि त्यातही ईशान्य भारतातला जो छोटासा एका अर्थाने भूप्रदेश आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. म्हणजे त्या ठिकाणी 16,000 फूट उंचीवरची हिमाच्छादित शिखरं आहेत, तर दुसऱ्या बाजूला रेन फॉरेस्ट आहे, तिकडे आपल्याला व्हॅलीज मिळतील, तर तिकडे नद्यांची खोरं मिळतील, त्या ठिकाणी आपल्याला घनदाट जंगल मिळेल, तर त्या ठिकाणी आपल्याला सपाट भूप्रदेश मिळेल. अशा प्रकारची विविधता, मग ती मी म्हटलं तसं पानं, फुलं, फळं पासून सर्व प्रकारची विविधता अन्य कुठेही नाही. खनिज संपत्ती, युरेनियम, तेल, टिंबरपासून सर्व गोष्टी या प्रदेशामध्ये आहेत. आणि म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी लँड रिफॉर्म्स आणले नाहीत. सर्व प्रकारची जी काही ब्रिटिशांनी राज्यपद्धती किंवा गव्हर्नन्स सिस्टम जी देशात अन्यत्र आणली ती या ठिकाणी आणली नाही, त्यांना तसंच ठेवलं. 1814 मध्ये पहिला मिशनरी या प्रदेशामध्ये पोचलेला आहे.
तो आयरिश मिशनरी आहे, तो मोकोकचोंग नावाच्या नागालँड, सध्याच्या नागालँडमध्ये असणाऱ्या जिल्ह्यामध्ये पोचलेला आहे. आता घटना आणि स्थिती कशी म्हणजे आश्चर्यकारक आहे. याच मोकोकचोंगमध्ये घनदाट जंगल आहे, त्या जंगलामध्ये एक दगड आहे, त्याला आजही तिथले लोक एलिफंट गॉड म्हणतात. त्या एलिफंट गॉडच्या जवळपास काहीही कोणतंही दुष्कृत्य जर कोणी केलं तर त्याला शिक्षा होते, मनुष्य जिवंत राहत नाही, इथेपर्यंत अनुभव त्या लोकांनी घेतलेला आहे. आता हे काय आहे? हे 1814 आलेल्या माणसाला आश्चर्यकारक तर नक्कीच होतं आणि त्याच्या कल्पनेच्या बाहेरचं होतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी मग स्वाभाविकपणे एक नाही, त्याच्या मागे बरेच लोक येत गेले. तोपर्यंत ब्रिटिशांचं राज्य या देशावरती आलेलं होतं. मी म्हणलं तसं त्यांनी फॉरेस्ट ॲक्ट आणला होता, त्यांनी काही सेक्लुडेड एरिया, त्यांनी काही रिझर्वड एरिया, काही ILPच्या माध्यमातून केलं होतं. त्या ठिकाणी जाण्यासाठी अन्य लोकांना परमिशन घ्यावी लागेल, परंतु 1814 आलेले लोक आणि त्याच्या बरोबरीचे साथीदार यांना मात्र मुफ्त, त्यांना मात्र पूर्ण मुभा होती त्या ठिकाणी जायला आणि त्यांनी आपलं काम त्या ठिकाणी केलं. 1893 येईपर्यंत जे काही आहे ते मोठ्या प्रमाणावरती जे काही कार्य करायचं होतं ते कार्य पूर्ण झालेलं दिसतंय त्या ठिकाणी. आणि मग स्वाभाविकपणे त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू झाल्यात. खऱ्या अर्थाने या सर्व ईशान्य भारताच्या समस्येला सुरुवात ही त्या 1814, 1829 आणि त्याच्यानंतरचे फॉरेस्ट ॲक्ट आणि पुढची जी काही सगळे ब्रिटिशांनी केलेले एका अर्थाने उपद्व्याप आहेत त्याच्यात आपल्याला पाहायला मिळतं. त्यावेळी बर्मा पण त्या आपल्या अखंड भारताचा हिस्सा होता आणि अन्य पण सगळा प्रदेश अखंड भारतामध्ये होता. आणि 1893 फॉरेस्ट ॲक्ट एका अर्थाने पूर्णपणे लागू झालेला आहे आणि या सगळ्या प्रदेशावरती त्यांचं पूर्ण कब्जा आहे आणि त्यांना जे पाहिजे आहे त्या गोष्टी त्या ठिकाणी ते करू शकतायत, अशी स्थिती झालेली आहे. अजून पुढे जाऊ पटकन, कारण अजून भरपूर काही आपल्याला गोष्टी कव्हर करायच्या आहेत. 1942 जे मी म्हणलं ते अशी स्थिती आहे की एक दिवस जर युद्ध चालेल आणि जर याच्यामध्ये ब्रिटिशांचा पाडाव झाला तर हे चितगावमध्ये पोचतील आणि गुवाहाटीमध्ये पोचतील, म्हणून ब्रिटिश सरकारने बंगालच्या उपसागरामधली सर्व प्रकारची जेवढी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून उभं केलेलं होतं, बंदरं उभी केली होती किंवा पूल उभे केलेले होते, ते सर्वच्या सर्व त्यांनी उडवून लावलेले आहेत. सर्व दळणवळणाची साधनं, रेल्वे, रस्ता, बंदरं ही त्यांनी त्या काळामध्ये, त्या 2 वर्षामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली आहेत. कारण जर जपानी सैन्य इंडियन नॅशनल आर्मीच्या सहाय्याने जर इथे पोचलं तर त्यांना सहजपणाने कलकत्ता आणि गुवाहाटीपर्यंत पोचता येऊ नये, म्हणून त्यांनी ते सगळं उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि तिथून एका अर्थाने या ईशान्य भारताची आर्थिक पिछेहाट सुरू झाली आहे. आज तागायत स्वतंत्र बांगलादेश, म्हणजे तो पूर्व पाकिस्तान असेल किंवा नंतरचा बांगलादेश असेल, आज तागायत बांगलादेश एकही छोटीशी जेटीसुद्धा त्या प्रदेशामध्ये उभी करू शकलेला नाही. लक्षात घ्या की कोणता परिणाम कुठे आपल्याला दिसतोय. आर्थिक एका अर्थाने नाकेबंदी आणि मग त्याच्यामुळे दळणवळणाची सगळी साधनं जी काय ती नष्ट झाली. पूर्व पाकिस्तान झाला आणि ईशान्य भारतामध्ये जाण्यासाठी आपल्याला त्या 27 किलोमीटर रुंदीच्या चिकन नेकमधून जो सिलिगुडी हा प्रदेश जो आहे तो हा जो दिसतो आपल्याला या ठिकाणी, हा 27 किलोमीटरचा एक पट्टा आहे ज्याच्यामधून रस्ता आणि रेल्वे दोन्ही जातं. त्याच्यामुळे फक्त आपण ईशान्य भारताशी एका अर्थाने आज जोडलेलो आहोत. आणि त्याच्यामुळे जे अंतर कलकत्त्यापासून 500 किलोमीटर आहे आगरताळाचं किंवा आयझोलचं, त्याच्यासाठी आज आपल्याला जवळजवळ 1600 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. आणि त्याच्यामुळे या संपूर्ण प्रदेशाची एका अर्थाने आर्थिक नाकेबंदी झाली, आर्थिक पिछेहाट झाली आणि सर्व प्रकारे हा प्रदेश जो आहे तो एका अर्थाने भावनिकदृष्ट्या, अंतराने तर दूर गेलाच, परंतु भावनिकदृष्ट्या पण तो दूर गेला. आणि त्याच्या पूर्वी मी म्हटलं तसं 1814 ते 1947 पर्यंत बऱ्याच यंत्रणा, बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी त्यांचं कार्य केलं.
की ज्याच्यामुळे हा प्रदेश आपल्यापासून भावनिकदृष्ट्या पण दूर गेला. आजही तिथल्या जुन्या सिनियर ट्रायबल लोकांच्या मध्ये ज्यावेळेला चर्चा होते त्यावेळेला ते म्हणतात की या ठिकाणी फक्त 3च माणसं आम्ही बघितली आत्तापर्यंत, म्हणजे एक 20-25 वर्षापूर्वीपर्यंत. एक मनुष्य असायचा जो यायचा, जो बंदूक घेऊन यायचा, तो कधी गोळी मारेल याची काही खात्री देता यायची नाही, तो कुणालाही गोळी मारायचा. त्यांनी का मारली हेही कळायचं नाही आणि तो कोण होता हेही कळायचं नाही. आता ही माझ्या हिशोबाने माझ्या मांडणीमध्ये मी त्यांना आयदर तो सैन्य दलातला मनुष्य आहे किंवा तो अंडरग्राऊंडचा मनुष्य आहे, म्हणजे त्या ठिकाणच्या ज्या फुटीरतावादी चळवळी आहेत त्यातला तो मनुष्य आहे, कोणीतरी एक आहे. तो अशा प्रकारे बंदुका घेऊन यायचा. दुसरा मनुष्य यायचा, तो गाडीत बसून यायचा, तो केव्हा तरी यायचा, तो आल्यानंतर परत येईल का याची खात्री नसायची. नंतर कळायचं की तो आता गेलाच, तो आता नाहीच आहे किंवा तो परत येणारच नाही. काहीतरी सांगून जायचा, ते सांगितलेलं कधी अंमलात आलंच नाही. स्वाभाविकपणे मी म्हणतो की हा कोणीतरी राजकारणी होता किंवा ब्युरोक्रॅट होता, कारण तो आलेला परत कधी पोचलाच नाही तिकडे. आणि तिसरा मनुष्य आहे जो मात्र आमच्याकडे आला, तो 1814 आला. तो आमच्याकडे आला, तो आमच्याकडे राहिला, आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाला. त्यांनी इथे शाळा कॉलेज सुरू केली, त्यांनी या ठिकाणी हॉस्पिटल उघडले आणि आम्हाला त्यांनी बरंच काही दिलं. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हा प्रश्न सगळ्यात जास्त मोठा वाटतो. तो आला, तो राहिला आणि मग त्यांनी काय केलं, त्यांनी विचारलं हे तुम्ही सगळं जे करता आहात, तुम्ही जे काही चंद्र सूर्य सृष्टी जंगल जमीन याची पूजा करतात आणि हे तुमचं सगळं संस्कृती तुम्ही मांडतात, हे कुठून आलं? तर म्हणले परंपरेने आलं. कुणी सांगितलं? वडवडिलांनी सांगितलं म्हणून आम्ही ते करतो, ते आमचं चालू आहे. कुठे लिहिलेलं आहे? कुठे लिहिलेलं नाही आहे. मग लिहूया. कसं लिहूया? लिपी नाही. 220 बोलीभाषा आहेत पण लिपी नाही. लिपी नाही, आम्ही देतो. लिपी दिली, ती स्वाभाविकपणे रोमन होती. मग आता तुम्ही सांगा, मी लिहितो काय आहे ते. मी सांगितलं, तुम्ही लिहिलं. तुम्ही लिहिलेलं मला वाचता येत नाही, तुम्ही काय लिहिलं ते मला कळलंच नाही. आणि नंतर तेच लिहिलेलं हे तुमचंच आहे, तुमच्याच वडवडिलांनी सांगितलेलं आहे, अशा पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे, जगलं पाहिजे असं आम्हाला सांगत गेलं. ते जे लिहिलेलं आहे ते दृश्य स्वरूपामध्ये आता दिसतं आहे. काय लिहिलेलं आहे तर हा तुझा प्रदेश आहे, ही तुझी भूमी आहे, याचा देशाशी तुझा काही संबंध नाही. देशातले लोक बघ कसे आहेत, तू कसा आहेस बघ. तिकडे देव आहे, तुझ्याकडे देव आहे का? देव नाही. तू काय करतोस? मी पृथ्वी आणि सृष्टीची पूजा करतो. तिकडे बघ काय आहे. हे पुढे 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 येत गेलं. काय केलं तर प्रत्येक घरामध्ये लूम्स आहेत, हँडलूम आहे, हातमाग आहे, ते स्वयंपूर्ण आहेत. आजही अशी गावं आहेत तिथे, आजही अशा ट्राईब्स आहेत तिथे की ते स्वयंपूर्ण आहेत, बाहेरून काही आणत नाहीत. शेरगाव नावाचं एक गाव आहे आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या बॉर्डरवरती. त्या गावामध्ये आजही बाहेरून कोणती गोष्ट येत नाही, बाहेर कुठली गोष्ट जात नाही. आवश्यक ते सगळं त्या गावामध्ये बनवलं जातं, पिकवलं जातं, तिथेच वापरलं जातं, बाहेर विकत नाहीत. सृष्टीचं शोषण करायचं, दोहन करायचं नाही, ही आमची संस्कृती आहे. ही संस्कृती सनातन संस्कृती आहे आणि तेच संस्कृती ते पाळतात, तोच त्यांचा धर्म आहे. परंतु त्याच्यातून बाहेर काढलं. काय केलं? पॅन्ट शर्ट दिला, स्कर्ट दिली, बदललं. आज अशी स्थिती आहे की कोहिमामधल्या एका कॉलेजमधली नागा महिला प्राध्यापक म्हणते की 200 वर्ष झाली, आज आमचा पुढची पिढी आमची जी काही मोटिव्स आहेत, आमची जी काही कला आहे, आमची जी काही रंगसंगती आहे, एखाद्या आनंदाच्या क्षणी वापरायचं वस्त्रप्रावरण कोणतं, एखाद्या दुःखाच्या क्षणी वापरायचं वस्त्रप्रावरण कोणतं, ते कसं विणायचं, त्याच्यामध्ये कोणते रंग वापरायचे, त्याच्यामध्ये कोणती डिझाईन्स वापरायची, ही आमची पुढची पिढी विसरायला लागली. याचं कारण आम्हाला त्यांनी ते टाकायला सांगितलं, पॅन्ट शर्ट वापरायला सांगितली.
हे आज तिथला आपला वनवासी बांधव मांडायला लागला. त्यांनी ते केलं. आपल्या देशाचं दुर्दैव आहे की 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यावेळेला पहिली या देशाची ट्रायबल पॉलिसी बनवायची वेळ आली त्यावेळेला आपल्याकडे डॉक्युमेंटच नाहीत. त्यावेळेला आपल्याकडे कोणताही संदर्भ नाही. संदर्भ काय होता? ह्याच लिहिलेल्या पुस्तकांचा संदर्भ. गमतीशीर गोष्ट अशी आहे की यातल्याच एका अधिकाऱ्याचे वडील 3 महिन्यासाठी सुट्टीवरती इथे येत आहेत. आपल्या मुलाला पत्र येत आहेत की मी 3 महिने या ठिकाणी सुट्टीवरती येणार आहे, मला या प्रदेशामध्ये फिरायचं आहे, व्यवस्था करशील का? तो एक त्याचा अंडर सेक्रेटरी देतो, गाडी देतो. वडील 3 महिने फिरतात त्या प्रदेशामध्ये. आत्ता जसा ट्रॅव्हल लॉग लिहिला जातो किंवा आपण ज्याला प्रवास वर्णन म्हणतो, तो प्रवास वर्णन त्याने लिहिलेलं आहे. आपल्या डायरीमध्ये नोंद केलेली आहे की या प्रदेशामध्ये मी गेलो, या प्रदेशामध्ये मला अधिक नागा लोक आढळले, या प्रदेशामध्ये मी गेलो, या ठिकाणी अधिक मला बोडो लोक आढळले, या ठिकाणी मी गेलो, या ठिकाणी मला अधिक मिझो लोक आढळले. अधिक मिझो, अधिक नागा, फक्त नागा आणि फक्त मिझो नाही म्हटलेलं, परंतु ऑक्सफर्डनी त्याचा हा प्रवास वर्णन पुस्तक रूपाने प्रकाशित केला आणि ते पुस्तक 1947 नंतर आमच्या देशाच्या ट्रायबल पॉलिसीसाठी रेफरन्स म्हणून वापरलं गेलं. 1925 नंतर ज्यावेळेला आपल्याकडे प्रामुख्याने स्वातंत्र्याची चळवळ अधिक मोठ्या प्रमाणावरती जोर धरते, 1935ला सायमन कमिशन आलेलं आहे. सायमन कमिशन समोर याच पुस्तकांचा, याच सगळ्या डॉक्युमेंटचा आधार घेऊन या सगळ्या ट्राईब्स आपलं जे काय ते पिटिशन सबमिट करतात की आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही भारताचा हिस्सा बनू इच्छित नाही, तुम्ही भारताला स्वातंत्र्य देण्याची गोष्ट करतात, त्याच्यामध्ये आम्हाला स्वातंत्र्यामध्ये भारताबरोबर जायचं नाही आहे, आम्ही इंडिपेंडंट आहोत. कारण हे बघा पुरावे आहेत. अनेकांशी सरदार पटेलांचा संवाद झालेला आहे आणि ते बऱ्यापैकी आपण थांबवू शकलो, परंतु नागा आपण थांबवू शकलो नाही. 14 ऑगस्ट 1947ला नागांनी स्वतंत्र घोषित केलं आहे. आजही 14 ऑगस्टला नागा आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो कुठे ना कुठेतरी. त्याच्यातून या सगळ्या फुटीरतावादी चळवळींना जो काय आहे तो एका अर्थाने म्हणता येईल की कम्फर्ट मिळतो. कारण डॉक्युमेंट्सच समोर उभी करतात. ही बघा, हे डॉक्युमेंट्स आहेत. आणि म्हणून मग तिथे बोडोलँडची मागणी होते, कुकीलँडची मागणी होते, नागालिमची मागणी होते, मिझोरामची स्वतंत्र होण्याची मागणी होते. मग फिजो नागा चळवळ पुढे चालवतात, रक्तपात होत राहतोय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. म्हणजे आपल्याला दुर्दैवाने जे काय माहिती आहे ते हेच माहिती आहे. 1947च्या नंतर आणि त्यातही 1960च्या नंतर प्रामुख्याने ज्या काही या सगळ्या फुटीरतावादी चळवळी सुरू झालेल्या आहेत त्याच आपल्याला माहिती आहेत. आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की हा प्रदेश जो आहे तो अत्यंत कठीण प्रदेश आहे, या ठिकाणी नुसतं बॉम्ब ब्लास्टच होतात, त्या ठिकाणी बंदुकात चालतात, त्या ठिकाणी खूप काही हिंसाचार होतो. खरं तर असं नाही आहे. मी म्हटलं तसं हा सगळा जो काही समाज आहे, ह्या सगळ्या ज्या वनवासी आपले बंधू आहेत ते आपल्या संस्कृतीला धरून आहेत. या अशा प्रकारच्या मागण्या या एका आंतरराष्ट्रीय कटाचा हिस्सा आहे. उद्या अरविंद गोखले सर बलुचिस्तानच्या विषयावरती बोलणार आहेत. मला वाटतं की रेफरन्समध्ये हाही विषय येईल, परंतु हे एक मोठं आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे की अशा प्रकारे मगाशी मी जसं म्हटलं तसं की पंतप्रधान जे म्हणतायत की पुढची या देशाची आर्थिक महासत्ता बनण्याची द्वारं या ठिकाणाहून उघडली जाणार आहेत. कारण सगळा साऊथ ईस्ट एशिया आणि साऊथ एशियाचा जे काही सगळा प्रदेश आहे त्या ठिकाणचा व्यापार आम्ही ह्या भागातून करू शकू. ट्रान्सनॅशनल हायवेज, ट्रान्स एशियन हायवेज सगळे ह्या प्रदेशातून जात आहेत. ज्या मणिपूरमध्ये आज आपण समस्या बघतो आहोत त्याच्यावरती मी थोड्या वेळाने नक्कीच बोलणार आहे. त्या मणिपूरच्या मोरेमधून हे सगळे आंतरराष्ट्रीय हायवेज जात आहेत. हे झालं नाही पाहिजे. या भागामध्ये आर्थिक सुबत्ता, या भागामध्ये इकॉनॉमिक स्टॅबिलिटी नाही आली पाहिजे. म्हणजे ज्या कारणास्तव पहलगामचा हल्ला झाला आहे त्याच कारणास्तव या ठिकाणी अशा प्रकारच्या फुटीरतावादी चळवळींना पाठिंबा देणं, त्यांच्या मागे उभं राहणं. दुर्दैवाने या देशाच्या आपल्या या सगळ्या प्रदेशाच्या सीमा 6 देशांशी टेक्निकली 6 देशांशी जोडलेल्या आहेत.
96% सीमा या आपल्या या प्रदेशाच्या आंतरराष्ट्रीय आहेत. तुम्ही इथे बघतात आणि त्याच्या भोवती हा नकाशा बघा. 96% साधारणपणे 5400 किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. आपल्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय सीमा म्हटलं की आपल्याला फक्त एकच माहिती आहे. 5400 इकडली तर तेवढी पण नाही आहे, त्याच्यापेक्षा जास्त सीमा या ठिकाणी आहे. नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, तिबेट आणि चीन या 6 देशांची याची सीमा ही जोडलेली आहे. दुर्दैवाने यातल्या म्यानमारचा जो सगळा प्रदेश आहे, जो अराकान प्रांत आहे, जो मणिपूर आणि नागालँड आणि अरुणाचल प्रदेशला लागूनचा हा जो प्रदेश आहे, जो उत्तर म्यानमारचा भाग आहे, या भागामध्ये आजपर्यंत म्यानमार किंवा बर्मा स्वतंत्र झाल्यापासून राज्य किंवा सरकार नावाची काही व्यवस्थाच नाही. अत्यंत घनदाट जंगल आणि त्या ठिकाणी या सगळ्या फुटीरतावादी चळवळींना सेफ हेवन हे आहे. आणि मग त्यांना शस्त्रास्त्र मिळतात. आता शस्त्रास्त्र मिळतात त्याचंही कारण आहे. मी मगाशी म्हणलं तसं हिंदुकुश पर्वतापासून मलाका स्टेटपर्यंतचा भाग बघतो आहोत, तर या बलुचिस्तान, इराण आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरपासून आपण जर बघितलं तर हा सगळा जो वरचा हिमालयाचा जो प्रदेश आहे, हा सगळा प्रदेश आपल्याला लक्षात येईल की सतत वर्ष सुरू आहे, तोही त्याच्यामध्ये आहे. हा सगळा प्रदेश जो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ड्रग्सचं प्लांटेशन होतं आणि हा सगळा ड्रग्सचा व्यापार जो आहे हा सगळा ह्या पट्ट्यातून होतो. आणि ते सगळे ड्रग्स जे आहेत ते म्यानमारमध्ये, थायलंडमध्ये पोहोचले जातात या सगळ्या पट्ट्यातून. आणि त्या ठिकाणी ते पूर्वी LTTE घ्यायचं आणि तिकडनं ते साऊथ अमेरिकेपर्यंत ते घेऊन जायचे. आणि आपल्याला माहिती आहे की ड्रग्स आणि शस्त्र यांचा आपसात परस्पर संबंध आहे. बार्टरमध्ये या 2 गोष्टी चालतात, कारण या दोन्ही गोष्टीसाठी पैसे देऊ शकत नाही तुम्ही, कारण ते ट्रॅप होऊ शकतं किंवा ते ट्रॅक केलं जाऊ शकतं की कोणी ड्रग्स घेतले आहेत, कोणी शस्त्रास्त्र घेतली आहेत. म्हणून हा बार्टरचा व्यवसाय आहे. त्याच्यामुळे या पट्ट्यामध्ये एका बाजूला ड्रग्ज आणि दुसऱ्या बाजूला शस्त्रास्त्रांचा मुबलक पुरवठा. आणि मग त्याच्यातून या ठिकाणी या सगळ्या फुटीरतावादी चळवळी त्या ठिकाणी सोपासल्या जातात. त्या ठिकाणच्या लोकांना आपण भारतापासून वेगळं झालं पाहिजे अशा प्रकारचं मांडणी केली जाते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एवढे छोटी राज्य 12 लाख, 15 लाख, 20 लाखाची लोकसंख्या असणारी जगाच्या नकाशावरती आर्थिकदृष्ट्या कधीच सक्षम होऊ शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे याच्या मागे अन्य शक्तीचा हात आहे की यांनी भारतापासून स्वातंत्र्य किंवा भारतापासून वेगळं आपण झालो हे घोषित करावं, म्हणजे मग आपल्याला जे हवं आहे ते आपण या ठिकाणी साध्य करू शकू. म्हणून या प्रकारच्या या सगळ्या फुटीरतावादी चळवळींना सतत प्रोत्साहन दिलं जातं. आता याच ओघामध्ये मी मणिपूरचा उल्लेख करून टाकतो, कारण याच्याशीच तो जोडलेला मुद्दा आहे. मणिपूरच्या राजांनी ज्यावेळेला ब्रिटिशांच्याकडे आपलं अंमल एका अर्थाने मान्य केला, त्याच्यानंतर नागा जे पूर्ण मणिपूरमधल्या हा मणिपूर आहे, एका फुटबॉल ग्राउंडसारखं दिसतो. आणि मधला जो पिवळा पट्टा आहे हे ॲक्च्युली मणिपूर संस्थान आहे. आता त्या ठिकाणी 5-6 जिल्हे झाले आहेत आणि ते खरं तर मणिपूर संस्थान आहे. ती व्हॅली आहे, इम्फाळ व्हॅली. आणि हा सगळा जो बाजूचा सगळा प्रदेश आहे हा सगळा डोंगराळ आहे. हा 10% भूप्रदेश आहे मणिपूरचा आणि हा 90% भूप्रदेश आहे मणिपूरचा. तर या सगळ्या पट्ट्यातून आणि या पट्ट्यातून नागा वारंवार मणिपूर संस्थानावरती आक्रमण करत असत. आणि म्हणून आत्ताच्या बर्मामधून ब्रिटिशांनी या कुकीझोमी ट्राईबला आणून या सगळ्या पट्ट्यामध्ये वसवलेलं आहे. एका अर्थाने बफर आहे. नागा आणि मैतेई या दोन्हीच्या मध्ये कुणाला तरी आणून बसवूया की ज्याच्यामुळे नागा आणि मैतेईमधला संघर्ष जो सतत चालू आहे
तो संपेल अशी थेरी मांडून इंग्रजांनी या ठिकाणी कुकीजना आणून वसवलेलं आहे. हे सगळे कुकी त्या काळामध्ये आलेले आहेत. आत्ताच्या म्यानमारमधून आलेले आहेत, बर्मामधून आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना आपण घुसखोर म्हणू शकतो का, तर टेक्निकली नाही म्हणू शकत. ते अगोदर आलेले आहेत. यांचे पारिवारिक संबंध या बॉर्डरला आहेत इकडे, या सगळ्या पट्ट्यामध्ये. मिझोराममध्ये पण अशा प्रकारे कुकी आहेत. या सगळ्या पट्ट्यामध्ये ते आहेत आणि हा सगळा म्यानमार आहे. इथे त्यांचे संबंध आहेत. रोटी बेटी आहे, भाऊबंद आहेत, सगळं आहे. म्हणजे या ठिकाणी नागालँडमध्ये वरती एक लोंगवा म्हणून गाव आहे. नंतर केव्हा तरी उल्लेख केला असता, आताच करून टाकतो. पण लोंगवा म्हणून गाव आहे, ते म्यानमार आणि भारताची बॉर्डर आहे. त्या गावच्या सरपंचाचं घर असं आहे की ज्या घरामध्ये तुम्ही दोन्ही देशात राहू शकता. म्हणजे तुम्ही सकाळी नाश्ता करत असाल, त्या खोलीत बसला असाल तर ते भारतात आहे, दुपारी जेवायला गेलात तर ते घर म्यानमारमध्ये आहे. असं त्या ठिकाणी ते गाव आहे. ते बघण्यासाठी आता लोक जातात. आता त्याच पट्ट्यामध्ये तो जो काही प्रदेश आहे, त्याच पट्ट्यामध्ये जगातली एकमेव हेड हंटर ट्राईब कोन्याक नावाची ही जनजाती आहे. ती याच प्रदेशामध्ये राहते. या ज्याला म्हणता येईल की म्यानमार आणि नागालँडच्या बॉर्डरमध्ये मोन नावाचा जिल्हा आहे तो. आता ते करत नाहीत. साधारणपणे 40पासून त्यांनी हेड हंटिंग बंद केलं आहे. परंतु जगातली एकमेव जिवंत असणारी हेड हंटर ट्राईब ती फक्त कोन्याक ट्राईब आहे. आता गमतीचा भाग बघा, हा सगळा जो काही प्रयत्न सुरू आहे, हा जो काही सगळा संघर्ष सुरू आहे, त्याच्याच बरोबरीने नागालँडचं पण चालू आहे. आणि त्याच्यामध्ये ते ग्रेटर नागालँडची गोष्ट करतात. त्या ग्रेटर नागालँडमध्ये आत्ताचा नागालँड, ह्या मणिपूरचा हा जो पिवळा भाग दिसतो आहे, हा नागा डॉमिनेटेड आहे. हा प्रदेश, अरुणाचल प्रदेशमधले 3 जिल्हे, म्यानमारमधले काही जिल्हे, अशा सगळ्याचं मिळून आम्ही एक नागालँड बनवणार, अशा प्रकारची यांची एक ज्याला म्हणता येईल की उठाठेव सुरू आहे. आता ह्या नागा आणि कुकी, म्हणजे कुकी आणलेत बेसिकली मैतेईचं एका अर्थाने संरक्षण करण्यासाठी, की बाबा नागांपासून त्यांचा संघर्ष टळावा म्हणून त्या कुकींना इथे आणून बसवलं आहे. 90% हा प्रदेश आहे, त्यांना त्या ट्राईबलला त्या जंगलामध्ये वसवलेलं आहे. फॉरेस्ट ॲक्टच्या अंतर्गत त्यांना सांगून टाकलं की ही जमीन तुमची, तुम्ही या ठिकाणी राहणार. मैतेईला जंगलात जायला परवानगी नाही, मैतेईला हिल्समध्ये जाऊन जमीन घ्यायला परवानगी नाही. परंतु हा कुकी जो ट्रायबल आहे, जो एका अर्थाने बाहेरून आलेला आहे, त्याला मात्र इम्फाळमध्ये येऊन जमीन घ्यायला परवानगी आहे. नागा कुकी दोघांच्यामध्ये 1992-93 मध्ये प्रचंड मोठा संघर्ष झाला आहे. याच कारणासाठी, जमिनीसाठीच. माझ्या जमिनीवरती तू आलेला आहेस आणि म्हणून नागा आणि कुकीमध्ये संघर्ष झाला आहे. तो या संघर्षापेक्षा सुद्धा भयंकर आहे. म्हणजे आत्ता झालेला संघर्ष, आत्ता असणारी समस्या कोणत्याही प्रकारे कमी आहे असं नाही मी म्हणत. त्याच्यामध्ये अधिक चांगलं आपल्याला काही करता आलं असतं, सरकार म्हणून पण करता आलं असतं, असं माझ्यासारखा एखादा ॲक्टिव्हिस्ट म्हणेल. परंतु याच्यापेक्षाही भयंकर संघर्ष नागा आणि कुकीमध्ये 1992-93 मध्ये झालेला आहे, ज्याच्यामध्ये 1000च्या वर लोक मारले गेलेले आहेत दोन्ही समुदायातले. तो संघर्ष कशासाठी होता? तो संघर्ष काही हिंदू ख्रिश्चन नव्हता, दोन्ही ख्रिश्चन आहेत. तो संघर्ष होता भूमीसाठी, तो संघर्ष होता ड्रग रॅकेट चालवण्यासाठी. कारण अगोदरपासून हे ड्रग रॅकेट चालू आहे. मग कुकींना पण वाटलं की आपण पण याच्यामध्ये घुसलं पाहिजे, कारण शस्त्र पाहिजेत आपलं कुकीलँड मागण्यासाठी. म्हणून मग ते ड्रगमध्ये उतरलेले आहेत आणि तो संघर्ष झालेला आहे. आणि आत्ता एकूण ही जी काही डेव्हलपमेंटची सगळी प्रक्रिया सुरू आहे, त्याच्यामुळे कुकीला असं वाटतं आहे की मैतेईला शेड्यूल्ड ट्राईबचा दर्जा जो काही न्यायकोर्ट उच्च न्यायालयाने दिलेला आहे, त्याच्यामुळे आता मैतेई या 90% भूप्रदेशावरती सुद्धा आपला हक्क सांगू शकतो. आणि शेड्यूल 6च्या अंतर्गत भारतीय राज्यघटनेच्या ज्या काही मला सुविधा मिळालेल्या आहेत कुकीला ट्रायबल म्हणून, त्याच्यामध्ये एक भागीदार आता आला मैतेई, म्हणून झालेला संघर्ष आहे. त्याचं कारण असं आहे की मी म्हटलं तसं हा 10% भूप्रदेश आहे. मैतेई
जो की या मणिपूरचा प्रमुख एका अर्थाने निवासी आहे, त्याची लोकसंख्या कमी कमी होत होत आता मणिपूरमध्ये 40% पोचलेली आहे. याचं कारण अन्य लोक त्या ठिकाणी आले आहेत, त्यांना तिथे वसवलं आहे, त्यांची लोकसंख्या वाढते आहे आणि एकूण मणिपूरच्या लोकसंख्येमध्ये आता ते फक्त 40% आले आहेत. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या अस्तित्वाला धक्का लागतो आहे. आणि तो का लागतो आहे, तर आपण ट्रायबल नाही आहोत, अन्य लोक ट्रायबल आहेत, त्यांना त्या सगळ्या सुविधा आहेत, आपल्याला त्या सुविधा नाहीत. म्हणून 1990च्या दशकामध्ये मैतेनी पण आम्हाला पण ट्रायबल म्हणून घोषित करा, अशा प्रकारचं अपील न्यायालयात केलेलं आहे. त्याचा निकाल 2023ला आलेला आहे. आणि त्याच्यातून मग हा संघर्ष की आता आमच्या या सगळ्या ज्या काही साम्राज्यामध्ये कोणीतरी एक हिस्सा होणार आणि तो मणिपूरचा मैतेई जो आहे तो स्वाभाविकपणे स्थानीय एका अर्थाने राजकीयदृष्ट्या मोठा आणि समृद्ध असा असल्यामुळे कुकीचा त्याला विरोध आहे. एक चांगली गोष्ट याच्यामध्ये ही झाली, म्हणजे पुन्हा मी म्हटलं तसं थोडा थोडा आमचा कार्यकर्ता म्हणून तिथे डोकावतो. या सगळ्या संघर्षामध्ये नागांनी खूप संयमाची भूमिका घेतली. या सगळ्या आत्ता सुरू असणाऱ्या संघर्षामध्ये नागांनी याला हिंदू ख्रिश्चन संघर्ष होऊ नये याच्यासाठी फार मोठी भूमिका आणि फार मोठा रोल प्ले केलेला आहे. त्याच्याबद्दल नक्कीच आपल्याला धन्यवाद नागाला दिला पाहिजे. इतके वर्ष नागा संघर्ष करतोय. मी म्हटलं तसं 14 ऑगस्टला तो घोषित करतो, आपलं स्वातंत्र्य दिन म्हणतो. एक त्यांचं नागा सरकारचं एक सर्क्युलर पण निघतं, बाकायदा रेव्हेन्यू सेक्रेटरीच्या नावाचं सर्क्युलर असतं की जे नागालँडमधल्या सर्व लोकांना जातं की तुमच्या उत्पन्नाचं 10% उत्पन्न नागा सरकारला तुम्ही दिलं पाहिजे, कारण समाजासाठी भरपूर काही आपल्याला करायचं आहे वगैरे वगैरे. आजपर्यंत आम्ही स्वतंत्रता 14 ऑगस्ट 1947ला घोषित केलेली आहे. त्याच्यामुळे आमच्याशी चर्चा करायची असेल तर ती चर्चा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती जिनिवामध्ये होणार अशा प्रकारचा स्टँड नागाने घेतला होता. आणि बऱ्याच चर्चा या त्या ठिकाणी व्हायच्या. मी याच्यामध्ये कुठलाही राजकीय रंग देऊ इच्छित नाही, परंतु पहिल्यांदा ज्यावेळेला शेवटची नागांच्या बरोबरची चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये भारत सरकारने हे त्यांना ठणकावून सांगितलं की कोणतीही चर्चा तुमच्याबरोबर होऊ शकते, ती भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये होऊ शकते. कुठलीही समस्या असू दे त्याची चर्चा आपण भारताच्या संविधानाच्या अंतर्गत करू, परंतु ती चर्चा दिल्लीमध्येच होईल, ती चर्चा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर होणार नाही. आणि म्हणून नागा समस्येवरती तोडगा काढण्यासाठी एक ब्रॉड फ्रेमवर्क बनलेला आहे. त्याच्या अंतर्गत छोट्या छोट्या गोष्टींची चर्चा आत्ता सध्या सुरू आहे आणि लवकरच त्या समस्येवरती उत्तर मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न दोन्ही बाजूनी सुरू आहे. आणि भारत सरकारकडून जी अट घालण्यात आलेली आहे, जी माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे आणि जी आवश्यक आहे, ती भारत सरकारने असं म्हणलं आहे की आम्ही तुमच्या सर्व गोष्टींच्या वरती चर्चा करू, तुमच्या सर्व गोष्टींच्या वरती उत्तर आपण काढू बसून, पण तुम्हाला एक करावं लागेल, जाहीररित्या हे घोषित करावं लागेल की आता इथून पुढे सरकार तुम्ही चालवता आहात त्या सरकारच्या नावाने कोणतंही सर्क्युलर निघणार नाही. ही अट मान्य होईल तरच पुढच्या सगळ्या गोष्टी आणि चर्चा आपण करू शकतो. आणि त्याचबरोबरीने भारत सरकारने हा पण स्टँड घेतलेला आहे की कोणत्याही प्रकारच्या एथनिक आयडेंटिटीवरती, म्हणजे अशा प्रकारच्या मी कुकी आहे, मी बोडो आहे, मी जयंती आहे, मी खासी आहे, मी अमुक आहे, याच्या आधारावरती ज्याचा रेफरन्स त्या पुस्तकाचा देऊन कुणी जर वेगळं राज्य मागेल तर त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आता भारत सरकार ऐकणार नाही आणि अशा प्रकारची राज्य निर्मिती आम्ही आता करणार नाही, असा एका अर्थाने जबरदस्त संदेश
हा या सगळ्या तिकडल्या लोकांना दिला आहे. पूर्ण म्यानमार बॉर्डर, बांगलादेश बॉर्डरवरती कुंपण टाकणं सुरू आहे आणि ते कुंपण टाकलं जातं आहे. हाही एक कारण आहे या कुकीच्या शस्त्र उचलून संघर्ष करण्याला. तुम्ही इथे कोणत्याही प्रकारची व्यवस्था उभी करू नका. आम्हाला फ्री रन असलं पाहिजे. आम्हाला आमच्या पद्धतीने जाणं येणं केलं पाहिजे. व्यवस्था उभी करून रेग्युलेट करू नका येणं जाणं, अशा प्रकारची जी मागणी आहे त्यालाही भारत सरकार आता नाही म्हटलेलं आहे आणि अतिशय वेगाने या ठिकाणी बॉर्डरवरती, सीमेवरती कुंपण घालण्याचा प्रयोग काय एका अर्थाने प्रकल्प भारत सरकारने घेतला आहे. बांगलादेशच्या भोवती पूर्णपणे कुंपण जी जमिनी सीमा आहे ती जवळजवळ पूर्ण झाली आहे. बांगलादेश बरोबरच्या सीमेमध्ये भरपूर नद्या आणि बाकी सगळ्या येतात. त्या ठिकाणी अशा प्रकारची सीमा उभी करणं शक्य नाही, ही आपली समस्या आहे. परंतु जमीन सीमा जी आहे, लँड बॉर्डर जी आहे, ती जवळजवळ सगळी आपण आता एका अर्थाने तारेचं कुंपण, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट देऊन आपण ते आता पूर्ण केलेले आहे. आणि तोच प्रयत्न आपला म्यानमार बरोबरच्या बॉर्डरवरती आहे. लवकरात लवकर ज्यावेळेला ते पूर्ण होईल त्यावेळेला मला असं वाटतं की या समस्येलाही आपण उत्तर देऊ शकू. हा झाला थोडासा ज्याला म्हणता येईल की इतिहासाचा भाग. आता आपण पुढे काय बघणार आहोत असंही या व्याख्यानाच्या विषयामध्ये म्हटलेलं आहे. तर मी म्हटलं तसं की इंटरनेटच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आज तिकडल्या युवकाला हे कळायला लागलेलं आहे की भारत खूप पुढे गेला आहे आणि देशाच्या अन्य भागामध्ये जिथे अशा प्रकारच्या समस्या आहेत, मग ते नक्षलग्रस्त इलाका असू दे किंवा जम्मू काश्मीरचा इलाका असू दे, ज्या ठिकाणी समस्या आहेत, ज्या ठिकाणी हिंसाचार सुरू आहे, तरीसुद्धा त्या ठिकाणचे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स, त्या ठिकाणची विकासाची कामं ही थांबत नाही आहेत. हे आता तिथल्या तरुणाला लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे तिथला तरुण आज या प्रकारची मागणी करतो आहे की आमच्याकडे हे का नाही, आमच्याकडे रस्ते का नाही, आमच्याकडे रेल्वे का नाही, आमच्याकडे विमानतळं का नाही, आमच्याकडे इंटरनेट का नाही. आणि त्याच्यामुळे साधारणपणे 15 वर्षापूर्वी मी म्हणेन की याची एक सुरुवात झाली. आपल्याला माहिती आहे की एक लुक ईस्ट पॉलिसी नावाची एक पॉलिसी 1993च्या नंतर आली. त्याला नंतर ॲक्ट ईस्ट अशा पद्धतीने त्याचं नामांतरण करण्यात आलं. आता त्याला ॲक्ट इन नॉर्थ ईस्ट अशा प्रकारचं त्याला एका अर्थाने आपण आग्रह केलेला आहे. आणि मग त्याच्या अंतर्गत हे सगळे विकासाचे त्या ठिकाणी कामं, विकासाचे प्रकल्प हे त्या ठिकाणी सुरू आहेत. अत्यंत सुंदर पर्यटनासाठी खूप ज्या ठिकाणी संधी आहे आणि ज्या ठिकाणी गेलं पाहिजे असा हा प्रदेश, पण दळणवळणाची साधनं नाहीत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे अन्य सगळ्या गोष्टी उपलब्ध नाहीत, म्हणून मागे पडला होता. कोविडनंतर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पर्यटक यायला लागलेले आहेत. काही जागा, काही ठिकाणं तुमच्यापैकी काही लोकांना माहिती पण असतील की काझीरंगा माहिती आहे किंवा चिरापुंजी माहिती आहे किंवा तवांग माहिती आहे. ही सगळी जी ठिकाणं आहेत, ही सगळी ठिकाणं आता मोठ्या प्रमाणावरती ज्याला म्हणता येईल की पर्यटनाची केंद्र बनलेली आहेत. हे जे आहे हे मोरीगाव आहे, जॉनबिल मेला इथे भरतो, दरवर्षी भरतो. मी मगाशी म्हटलं ना की ते स्वयंपूर्ण खेडी स्वयंपूर्ण आहेत. आजही या ठिकाणी बार्टर सिस्टम आहे. वर्षातून 3 दिवस हा मेला चालतो, आजही चालतो आणि त्या ठिकाणी व्यवहार सगळे बार्टर सिस्टमनी होतात, अजूनही होतात. ह्या प्रदेशामध्ये अनेक ठिकाणी आपण गेलात आणि इंटिरियरमध्ये गेलात तर आपल्याला लक्षात येईल की रस्त्याच्या किनाऱ्यावरती बांबूचे प्लॅटफॉर्म बनवून त्या ठिकाणी जंगलातली संपत्ती असेल, फळं असतील, भाज्या असतील, मिरची असेल, आलं असेल, अन्य काही गोष्टी असतील, त्या सगळ्या आणून त्या टोपलीमध्ये ठेवलेल्या असतात आणि त्याच्या बाजूला बांबूची एक छोटीशी टोपली असते, तिथे मनुष्य नसतो. त्या वस्तू तुम्हाला उपलब्ध आहेत घेण्यासाठी, त्याची योग्य किंमत तुम्ही त्या बांबूच्या बॉक्समध्ये टाकायची आणि त्या वस्तू घेऊन जायच्या. तिथे दुकानामध्ये मनुष्य नाही, तो त्या वस्तू तिथे आणून ठेवतो.
ही संस्कृती आहे, ही संस्कृती आहे. याच्याच वरती आता भारत सरकारचा प्रयत्न आहे की आपण ह्यालाच पुढे नेला पाहिजे. हे मुगा सिल्क आहे, ही जगात अन्य कुठेही बनत नाही. गोल्डन सिल्क म्हणून पण याला ओळखलं जातं. तुम्ही जर बॉलिवूडमध्ये किंवा अन्य ठिकाणी जर अत्यंत भरजरी गोल्डन साड्या जर बघितल्या असतील तर त्या सगळ्या मुगा सिल्कनी बनवलेल्या असतात. याला अहिंसा सिल्क पण म्हणतात. याचा जो किडा असतो तो किडा मारला जात नाही. त्याच्यापासून हे सूत बनतं आणि हे फक्त आणि फक्त आसाममध्येच बनतं. गारो ट्राईब याच्यामध्ये अतिशय निपुण आहे आणि अत्यंत महाग, खूप किंमत याला भरपूर मिळते. बाकी हा गेंडा आपल्याला माहिती आहे. हे मणिपूरचं एमा कैथल आहे. इमा म्हणजे आई. अनेक शब्द सामान्य आहे, सारखे आहेत कारण ते संस्कृतवरतीच आहेत. इमा कैथल म्हणजे ज्या महिला मार्केट चालवतात ते मार्केट आहे. या ठिकाणी 5,000 महिला, फक्त महिला, या ठिकाणी पुरुष नाही. या मार्केटमध्ये फक्त महिला हे मार्केट चालवतात आणि सर्व प्रकारचे व्यवहार ते करतात. हे मणिपूरमध्ये आहे. सर्व ठिकाणी आपल्याला मणिपूरमध्ये पाहायला मिळेल. अशा अनेक गोष्टी आहेत. ही कम्युनिटी आहे जी मातृसत्ताक आहे. मेघालयमधली आहे, मातृसत्ताक आहे. आपल्या परिवारातल्या सगळ्यात छोट्या मुलीला ती सगळी प्रॉपर्टी देतात. बरं, ती देतात म्हणजे ती तिच्या नावाने होत नाही. शी इज ओनली कस्टोडियन. ती तिच्या ताब्यात आहे. ती पुढच्या जनरेशनला, पुढच्या पिढीला देण्यासाठी तिच्याकडे ठेवलेली आहे. लग्न करून नवऱ्याने मुलीकडे यायचं आहे, अशी ही परंपरा आहे या ठिकाणी. आणि घरातल्या सगळ्यात लहान मुलीकडे या आपल्या घराची संपत्ती आहे. आता मला सांगा, तुम्ही काय शिकवणार यांना? वुमन एम्पॉवरमेंट, महिला सशक्तीकरण तुम्ही काय शिकवणार यांना? स्त्री भ्रूण हत्या काय शिकवणार तुम्ही त्यांना? ते जगतायत, परंपरेने जगतायत, दाखवतायत कसं जगायचं ते. अशी हे मावसीन राम, चेरापुंजीच्या जवळचं गाव. आता चेरापुंजीला सगळ्यात जास्त पाऊस नाही पडत, या मावसीन रामला पडतो. आणि तुम्ही बघाल तर 11,000 मिलीमीटर पाऊस आहे. आपल्या जवळच्या सांगोल्यामध्ये 100 मिलीमीटर पडतं. 100 मिलीमीटर. मग विचार करा किती पाऊस पडत असेल. पण ह्या चेरापुंजी सोहरा, त्याचं जे स्थानिक भाषेतलं नाव, त्या सोहरामध्ये पिण्याच्या पाण्याची नळ योजना जल जीवन मिशनमध्ये 1923मध्ये आली. तोपर्यंत या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. असं हे मावसीन राम. हा लिव्हिंग रूट ब्रिज आहे. टेक्नॉलॉजी किती प्रगत आणि किती पुढे. नदीच्या किंवा या वॉटर बॉडीच्या ओढ्याच्या 2 किनाऱ्यावरती विशिष्ट प्रकारची झाडं लावायची, रबराची वगैरे, आणि त्याची मुळं अशा दिशेने न्यायची की ती दोन्ही झाडांची मुळं एकमेकाला मिळतील आणि त्याच्यातून पूल तयार होईल. 100-1 वर्ष लागतात हे सगळं करायला. पिढ्यानपिढ्या हे करतायत. इथे बघताय तुम्ही डबल डेकर ब्रिज आहे. एक नाही, डबल डेकर, एकावर एक 2 असे पूल त्यांनी उभे केलेले आहेत. टेक्नॉलॉजी. म्हणून मी म्हणतो ना की कोणत्या दृष्टीने आपण त्यांना मागासलेले आहोत म्हणतो. ते प्रगत आहेत. त्यांच्याकडे शास्त्र आहे, त्यांच्याकडे संस्कृती आहे, त्यांच्याकडे जगण्याची कला आहे, त्यांच्याकडे सृष्टीशी साधर्म्य, सृष्टीशी तादात्म्य घेऊन कसं जगायचं हे त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं. अनेक छोट्या छोट्या ट्राईब्समध्ये ज्यावेळेला मी जातो त्यावेळेला तिथे गेल्यानंतर खरं तर लक्षात येतं की जगणं खूप सोपं आहे. आपणच त्याला खूप कॉम्प्लिकेटेड करून ठेवलं आहे. अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहिलेले आहेत, त्यांच्यासमोर नाही आहेत, आणि म्हणून ते सुखी आहेत, ते आनंदी आहेत. ते आपल्याला त्यांच्याकडून शिकलं पाहिजे.
सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सची मांडणी युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून पाश्चिमात्य देश करतायत. अरे हे सस्टेनेबलच जगतायत, याच्यापेक्षा सस्टेनेबल अजून काही असू शकत नाही. हे मिझोरामच्या मामेत जिल्ह्यामध्ये अशी 3 दालनं आहेत, साधारणपणे 4 स्क्वेअर मीटरच्या आकाराची 3 दालनं आहेत. हेअरपिननी कोरलेली गुफा आहे, हेअरपिननी कोरलेली गुफा आहे. मी म्हटलं तसं ही आत्ताचं जे युग आहे ना त्याला मेघालय युग मानलं जातं, कारण तिथे अजूनही लाईमस्टोनच्या केव्ज आहेत आणि त्याचं फॉर्मेशन चालू आहे. त्याच्यामुळे जगातले सर्वात तरुण डोंगर आणि प्रदेश जर कुठला असेल तर हा आहे, म्हणून तो अजून स्टेबल पण नाही आहे. तिथे ही गुफा आहे मिझोराममध्ये. मी म्हटलं तर हे लोंगवा विलेज नागालँडमधलं, ब्रेकफास्ट भारतामध्ये, जेवण म्यानमारमध्ये करू शकतो आपण. ही ती हेड हंटर ट्राईब आहे. टॅटूज आहेत संपूर्ण चेहऱ्यावरती, आणि हे जे काही गळ्यात घातलेलं आहे म्हणजे ह्या ट्राईबचं जे काही जॅकेट असतं, मी हे घातलेलं आहे, हे अरुणाचलच्या गालो ट्राईबचं आहे. परंतु नागालँडच्या ट्राईबचं जॅकेट जे असतं त्या जॅकेटवरती इथे जशी सैन्य दलातली मेडल्स असतात ना तशी मेडल्स असतात. ती जेवढी मेडल याचा अर्थ तेवढं हंटिंग झालं आहे, तेवढे मारलेले आहेत, असं ते त्यांचं हे आहे. हा तो तिकडला लोंगवा जमातीचा आहे. बाकी मग हे म्युझिक डान्स वगैरे या सगळ्या गोष्टी तिकडे आहेत ते आपल्याला माहिती आहे. हे सिक्कीममधलं आहे. इथे बाबा हरभजनचं मंदिर आहे नाथुला पासच्या जवळ, आणि अशी मान्यता आहे की बाबा हरभजन अजून जिवंत आहेत. हा भारतीय सैन्यातला एक सैनिक होता, आणि बाबा हरभजन या भारतीय सीमेचं नाथुला पासवरून जी सीमा आहे त्याचं रक्षण करतो, अशी मान्यता आहे, आणि तिथे त्यांचं मंदिर आहे. असंच एक जसवंतगड म्हणून तवांगच्या जवळ आहे, ज्या ठिकाणी जसवंत सिंगांची समाधी आहे. नीरमहल हा त्रिपुराच्या राजाचा राजवाडा आहे, संपूर्ण पाण्यामध्ये आहे. आणि आर्किटेक्चर पुन्हा मी म्हटलं तसं काय नाही आहे, हे सगळं आहे तिथे. संस्कृती, कला, आर्किटेक्चर, व्यापार सगळं आहे तिथे. 70% जो नॉर्थ ईस्ट आहे तो सगळा जंगल आहे, आणि त्याच्यामुळे आपल्या देशाचं फॉरेस्ट कव्हर हे टिकून राहिलं आहे, ते त्यांच्यामुळे टिकून राहिलेलं आहे. हा पण एक अतिशय इंटरेस्टिंग भाग आहे. तिथल्या प्रत्येक ट्राईबचं स्वतःचं पेय आहे, आणि त्याच्यात त्यांची खासियत आहे. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे पेय ते आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक जो कोणी येणारा जो कोणी घरामधला व्यक्ती असेल किंवा येणारा जो कोणी आपला परिचित असेल किंवा तो आपल्याकडे अतिथी म्हणून आला असेल तर त्याला हे पेय देतात. आणि ते पेय घेतल्याशिवाय तुम्ही त्याला मान्य केलं आहे, त्याला तुम्ही ॲक्सेप्ट केलं आहे असं त्यांना वाटत नाही. याचं कारण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला आमच्या संस्कृतीत शिकवलं आहे, आपल्याकडे आलेला जो कोणी व्यक्ती आहे, जो अतिथी आहे, त्याला पहिले खायला प्यायला दिलं पाहिजे, त्याचं आदरातिथ्य केलं पाहिजे, आणि मग बाकी सगळ्या गोष्टी कामकाजाच्या आणि सगळ्या गोष्टी नंतर, पहिले आधी त्याचं स्वागत करा, आदरातिथ्य करा. मिझोराममधून मी एकदा परत निघत होतो, आणि मिझोराममधून परत निघत असताना मला त्या घरातल्या माणसाने विचारलं की तुम्ही मिझोराममधून निघता आहात तर तुमच्यासोबत काही खायला वस्तू आहे का, सोबत काही तुमच्याबरोबर आहे का? तर मी म्हटलं की आहे, काहीतरी आहे, सोबत आहे माझ्या. पण तरीसुद्धा मी विचारलं का तुम्ही असं विचारताय? तर ते म्हणले की नाही, आमच्या घरातून जो कोणी बाहेर जाईल त्याच्या पुढच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचेपर्यंत त्याची व्यवस्था आहे की नाही, नसेल तर ती व्यवस्था केली पाहिजे, ही आमची संस्कृती आहे. आता ह्याच्यामध्ये आणि देशातल्या अन्य भागामध्ये आपल्या
चालीरीतीमध्ये, आपल्या व्यवस्थेमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये अंतर काय आहे? अंतर काहीच नाही. तर असा हा प्रदेश आहे. त्याच्यामुळे ॲक्ट ईस्ट आलं, ॲक्ट इन नॉर्थ ईस्ट आलं. अचानक सामरिक अभ्यास करणाऱ्या लोकांच्या लक्षात येईल की इंडो पॅसिफिक आलं. आणि मग मी मगाशी म्हटलं तसं साऊथ ईस्ट एशिया, साऊथ एशिया, दक्षिण पूर्व आशिया, दक्षिण आशिया याची एक मोठी अर्थसत्ता, त्याचं अर्थकारण, त्याचा सगळा जो काही जाणारा प्रवास तो या ठिकाणाहून होणार. असं सगळं झाल्यामुळे भारत सरकारने हिरा, हायवे, आयवेज, रेल्वेज आणि एअरवेज या 4 गोष्टींवरती मोठ्या प्रमाणावरती भर दिला. आणि सर्व प्रकारची दळणवळणाची साधनं आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण केली आहेत. 4 लेन हायवेज आहेत, एअरपोर्ट्स आहेत, रेल्वे आहे. 3 दिवसापूर्वी आपल्यापैकी काही जणांनी वाचलं असेल की आयझोलला रेल्वे पोचते आहे. आयझोलला रेल्वे जर पोचली तर छोटंसं फक्त उदाहरण देतो. मिझोराम 40,000 टन भात, राईस दरवर्षी कंझ्युम करतं, कारण ते भात खातात. 40,000 टन. आणि हा 40,000 टनापैकी मोठ्या प्रमाणावरती भात तेलंगणा आणि छत्तीसगडमधून जातो. आता तेलंगणा आणि छत्तीसगडमधून जर मिझोरामपर्यंत जर भात जात असेल, तांदूळ जात असेल, तर तो कसा जात असेल विचार करा. हजारोनी ट्रक दरवर्षी त्या भागात जातात. प्रदूषण, जाणाऱ्या ट्रकची असणारी अर्थकारण आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी निर्माण होणारे प्रश्न, या सगळ्याला आता उत्तर मिळेल. आणि रेल्वे गुड्स ट्रेनच्या माध्यमातून ज्यावेळेला 3-3.5 टन तांदूळ एकाच वेळेला तिकडे घेऊन जाईल, त्यावेळेला तिथल्या तांदूळाची किंमत कमी होईल. त्या ठिकाणी स्थानिक रोजगार निर्मिती होईल. कारण हा एवढा 3,000 टन तांदूळ ज्यावेळेला ट्रेननी पोचेल त्यावेळेला तिथे वेअरहाऊस निर्माण करावं लागेल. ते वेअरहाऊस केल्यानंतर त्या आयझोलच्या जवळच्या वेअरहाऊसवरून त्या मामित जिल्ह्याला, त्या दुसऱ्या धर्मनगर जिल्ह्याला तो तांदूळ पोचवावा लागेल. मग ते कोण करेल? तर तो स्थानिकच करेल. त्या ठिकाणचे रस्ते बघता मोठा ट्रक जाणार नाही, मग तो छोटा ट्रक येईल. मग तो छोट्या ट्रकचं एक तिथे अर्थकारण सुरू होईल. तरुणाला तिथे काम मिळेल. त्याच्यामुळे रेल्वेची व्यवस्था पहिल्या टप्प्यामध्ये भारत सरकारने सर्व राज्यांच्या राजधानीमध्ये रेल्वे पोचवायची ठरवलं आहे. त्यातला हा शेवटचा टप्पा आहे. बाकी सर्व ठिकाणी जवळजवळ रेल्वे पोचलेली आहे. नागालँडमध्ये 100 वर्षानंतर पहिल्यांदा एक स्टेशन मिळालं त्यांना. तोपर्यंत स्टेशनच नव्हतं. असं सर्व ठिकाणी आता रेल्वे पोचते आहे. त्या ठिकाणी विस्टाडोम पोचली आहे, त्या ठिकाणी राजधानी पोचली आहे. आणि त्याच्यामुळे आता लोकांचं येणं जाणं हे त्या ठिकाणी सुरू झालं आहे. मी म्हटलं तसं एअरपोर्ट सुरू झाले आहेत. आज 15 एअरपोर्ट्स नॉर्थ ईस्टमधले ऑपरेशनल आहेत. त्या ठिकाणी डायरेक्ट फ्लाईट्स आहेत. भारत सरकारचा प्रयत्न आहे की इम्फाळ आणि अगरतला हे जे 2 आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित झालेत, तसा गुवाहाटी पण आहे, परंतु इम्फाळ आणि अगरतला हे 2 जे एअरपोर्ट्स आहेत त्या एअरपोर्ट्समध्ये दक्षिण पूर्व आशियामधून सगळी जी विमानं येतील ती त्याच ठिकाणी येतील. ती दिल्लीला येणार नाहीत, ती कलकत्त्याला येणार नाहीत. ती इम्फाळ आणि अगरतळामध्ये येतील आणि तिकडनं पुढे तुम्हाला डोमेस्टिक फ्लाईट घेऊन यावं लागेल, ज्या योगे त्याही प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावरती व्यापाराला चालना मिळेल. त्याच्यामुळे असे एअरपोर्ट्स डेव्हलप झालेत. इंटरनेट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आज उपलब्ध झालं आहे. देशातला 3रा इंटरनेट गेटवे जो आहे तो अगरतळामध्ये सुरू केलेला आहे. देशात 3 इंटरनेट गेटवे, एक मुंबईत आहे, एक चेन्नईत आहे आणि 3रा अगरतळाला झालेला आहे. चेन्नईवरून सबसी केबल टाकून बांगलादेशमध्ये कॉक्स बाजारपर्यंत ती नेली आहे आणि तिकडनं ती अगरतळाला आणली आहे. त्याच्यामुळे आज तिथे 5G नेटवर्क आलं आहे. आणि 5G नेटवर्क आलं असल्यामुळे आज तिथे बसून तिथला तरुण जगाच्या नकाशावरती सुद्धा काम करू शकतो आहे. तो त्या ठिकाणाहून काम करायला लागला आहे, कारण चांगलं इंग्रजी बोलतो. त्याच्यामुळे बॅक ऑफिसमध्ये BPOज आणि या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्याला IT सेक्टरमध्ये संधी निर्माण होते. त्याच्यामुळे असे हायवेज झालेले आहेत. आणि हायवेज तर झालेलेच आहेत. आपण सगळ्यांना माहिती आहे की नितीनजींचं काम देशभर आपण बघतो आहोत. आणि मोठे मोठे 4 लेन हायवेज त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे दळणवळणाचं सुखकर झालेलं आहे. तर याच्यातून काय होणार आहे, तर याच्यातून त्या ठिकाणच्या सर्व प्रकारच्या गतिविधीला चालना मिळणार आहे. मग टुरिस्ट जाणार आहे,
टुरिस्ट जाणार तर स्वाभाविकपणे त्याच्या भोवताली ती एक अर्थव्यवस्था निर्माण होते. मग त्या ठिकाणचं हँडलूम, हँडीक्राफ्ट, त्या ठिकाणचं खानपान, त्या ठिकाणचं बाकीचं सगळं असणारं जे काही वाईल्ड लाईफ आहे, मग काय नाही आहे या ठिकाणी. रेड पांडा पण या ठिकाणी आहे आणि स्नो लेपर्ड पण या ठिकाणी आहे. एक शिंगी गेंडा आहे तर हत्ती आहे. हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. वाघ आहे. हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर त्या ठिकाणची ही वनसंपदा आणि वाईल्ड लाईफ आहे ती बघायला आपण जाऊ शकतो. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अर्थकारण त्या ठिकाणी सुरू व्हावं की ज्या योगे तिथल्या तरुणाला मोठ्या प्रमाणावरती संधी आपण निर्माण करून देऊ शकू, असा प्रयत्न आता भारत सरकारकडून सुरू आहे. हे सगळं होतं आहे. हे सगळं होत असताना तिथली कपॅसिटी बिल्डिंग, तिथल्या तरुणाची गुणवत्ता, तिथल्या तरुणाची काम करण्याची क्षमता वाढवणं, ह्युमन रिसोर्स डेव्हलप करणं, याच्यावरती पण मोठ्या प्रमाणावरती भर देणं सुरू आहे. प्रत्येक राज्यामध्ये एक राष्ट्रीय दर्जाची इन्स्टिट्यूट भारत सरकारने दिली आहे. प्रत्येक राज्यामध्ये IIT गुवाहाटीला आहे, IIM शिलाँगला आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कॉम मिझोराममध्ये आयझॉलला आहे, नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी मणिपूरला आहे. कारण आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणावरती मणिपूरचे खेळाडू जगाच्या नकाशावरती भारताला पदकं मिळवून देत आहेत. त्याच्यामुळे नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी मणिपूरमध्ये आहे. FTII पुण्यामध्ये जी संस्था आहे त्याची एक संस्था अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ऑर्गॅनिक फार्मिंगची मोठी संस्था सिक्कीममध्ये सुरू करण्यात आलेली आहे. असं प्रत्येक राज्यामध्ये एक राष्ट्रीय दर्जाची संस्था की ज्या योगे तोही प्रदेश देशाच्या अन्य भागाशी जोडला जाईल आणि देशातल्या अन्य भागातले तरुण हे त्या भागामध्ये येतील, त्या भागाचा अभ्यास करतील, त्या भागाबद्दल आत्मीयता वाढेल आणि त्याच्यामुळे हा जो काही एक दुरीचा जो काही एक प्रभाव आपल्याला दिसतो की साधारणपणे आपल्याला माहिती नाही त्या प्रदेशाबद्दल, त्याच्यामध्ये कुठेतरी आपण बदल घडवून आणू शकू. आमच्यासारखे कार्यकर्ते त्या ठिकाणी पण ही मांडणी करतात की हा वन वे ट्रॅफिक नाही आहे, हा टू वे ट्रॅफिक आहे. तिथल्या ट्राईब्सना, तिथल्या ट्रायबल लीडर्सना पण आम्ही हे म्हणतो, तुम्ही काय प्रयत्न केलात? तुम्ही पण हे करायला पाहिजे होतं. तुम्ही आपल्या तरुणाला बाहेर का नाही जाऊ देत? त्यालाही बाहेर जाण्याची संधी मिळते तर तिथे तो गेला पाहिजे. त्याला थांबवू नका. त्याला थांबवलं गेलं, त्याला जाणीवपूर्वक थांबवलं गेलं. कारण जर तो देशाच्या अन्य भागात जाईल तर तो बघेल की भारत किती मोठा, किती विशाल, किती विविधतेने नटलेला आणि कसा पुढे चाललेला आहे आर्थिकदृष्ट्या. हे जर तो जाऊन बघेल तर तो आपल्याला प्रश्न करेल. म्हणून त्यांनी बाहेर जाऊ नये अशा प्रकारचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न आपल्याच सांगलीच्या भैयाजी काणेंनी 1971 साली केला. उखरुलच्या जिल्ह्यामध्ये म्यानमारच्या बॉर्डरमध्ये त्यांनी जी शाळा सुरू केली त्याच्यातून अनेक विद्यार्थी देशाच्या अन्य भागात, सांगलीमध्ये अन्यत्र शिकायला आले. तोच प्रयोग आंतरराज्य छात्र जीवन दर्शन नावाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून 1966 साली सुरू झाला. भैयाजी जाण्याच्या अगोदरपासून सुरू झाला. त्याच्या माध्यमातून अनेक तिकडले लहान मुलं देशाच्या अन्य भागात आले, घराघरात राहिले, शिक्षण पूर्ण केलं, परत गेले. त्या ठिकाणी SP झाले, त्या ठिकाणचे जज झाले, त्या ठिकाणचे प्रशासनिक अधिकारी झाले, प्राध्यापक झाले, आपापल्या क्षेत्रामध्ये मोठे झाले आणि त्यांनी ही चळवळ पुढे नेली की देशाच्या अन्य भागामध्ये अशी स्थिती नाही, आपलं स्वागत आहे, आपण जात नाही आहोत, आपण गेलं पाहिजे. मग तिथल्या मी मणिपूरच्या युवकाला विचारतो की अरे तू तक्रार करतोस की मला दिल्लीमध्ये आल्यानंतर विचारलं जातं की तू कुठला आहेस, तू चिनी आहेस का, तू अमुक आहेस का. तुला मी विचारलं तर तू तामिळनाडूबद्दल काय सांगू शकतोस? तर त्याला काही माहिती नसतं तामिळनाडूबद्दल. एवढंच नाही तर त्याला अरुणाचल प्रदेशबद्दल माहिती नसतं. याचं कारण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये हे कधी आलंच नाही, कधी सांगितलंच गेलं नाही, कधी याची मांडणीच झाली नाही. त्याच्यामुळे आपापसामध्ये व्यवहार नाही, आपापसामध्ये संवाद नाही, आपापसामध्ये मांडणी नाही कोणत्या विषयाची. हे सगळे ट्रायबल, सगळे जनजाती, त्यांची आपापली बोलीभाषा. मणिपूर, अरुणाचल प्रदेशमधल्या 27 ट्राईबची बोलीभाषा वेगवेगळी. मी ज्याचं जॅकेट घातलं आहे हा गालोचा मनुष्य वांगचोशी बोलायला लागला तर त्याला कळत नाही तो काय बोलतो. निशी
आदिशी बोलायला लागला तर त्याला कळत नाही ते काय बोलत आहेत. म्हणून त्यांची समान भाषा हिंदीमध्ये बोलतात, अन्य ठिकाणी इंग्रजीमध्ये बोलतात. कारण आपापसामध्ये संवाद करण्याची त्यांच्याकडे आजपर्यंत व्यवस्थाच झाली नाही. साधारणपणे 3 वर्षापूर्वी मी नागालँडच्या स्किल डेव्हलपमेंट मिनिस्टरकडे सकाळी नाश्त्याला गेलो होतो आणि मी त्याला म्हटलं की तुमचा काय प्लॅन आहे, तुम्ही स्किल डेव्हलपमेंटचे मिनिस्टर आहात, तुम्ही काय करणार आहात स्किल डेव्हलपमेंटमध्ये. तर उत्तर जे आहे ते फक्त मी उदाहरणासाठी देतो आहे, व्यक्तीचा याच्यामध्ये काही विशेष नाही आहे. तो म्हणाला, व्हॉट अतुलजी, वी आर ऑल ट्रायबल्स सिटिंग ऑन टॉप ऑफ द हिल fighting with each other with boro, did not ever bother to go down the hill for doing farming. What skilling are we discussing? Let's forget about it. We are yet to come to that stage. कशाला हे सगळं बोलायचं? आम्ही सगळे ट्रायबल आपापसामध्ये तीर कमान घेऊन लढणारे लोक, खाली जाऊन आम्ही शेती पण केली नाही. कसलं स्किलिंग वगैरे तुम्ही बोलताय? ही मानसिकता घडवली गेली, ही मानसिकता रुजवली गेली की तुम्ही काही करू नका, तुमची व्यवस्था आम्ही करतो, सरकार करेल, भारताला करावी लागेल. म्हणून मग तिथे स्टेटमेंट्स येतात, यू वॉन्ट टू स्टे विथ यू ना, तुम्हाला पाहिजे ना, आम्ही तुमच्याबरोबर राहिलं पाहिजे, मग पैसे द्या. प्रश्न कशाला करताय? द्या पैसे. पैशाचं मी काय करतो ते विचारू नका. तुम्ही पैसे दिल्यानंतर त्याचं काय करायचं ती माझी जबाबदारी, ते मी बघतो. बदल जो झाला आहे, भविष्याकडे जाण्यासाठी निर्णय जो झाला आहे, तो निर्णय हा झाला आहे की आता ही पद्धत बंद. 15 वर्षापूर्वीपासून साधारणपणे मी म्हटलं तसं सोशल मीडिया, समाज माध्यमाच्यामुळे माहिती भरपूर यायला लागली, आपण पण तिकडे जायला लागलो, काही बातम्या तिकडनं यायला लागल्या, हे सगळं झालं. पुन्हा एकदा याच्यामध्ये राजकीय कोणताही रंग नाही, परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जे मांडावंसं वाटतं ते मी मांडतो. 2014मध्ये केलं काय तर सरकारने, तो 2014मध्ये सरकारने सांगितलं की तुमच्या प्रत्येक मंत्रालयाचा 10% जो काही निधी आहे तो नॉर्थ ईस्टमध्ये खर्च झाला पाहिजे. तुमचं जे काही बजेट आहे प्रत्येक मंत्रालयाचं 10% नॉर्थ ईस्टमध्ये खर्च झालं पाहिजे. मगाशीच मी सांगितलं 8% भूप्रदेश आहे, 4% लोकसंख्या आहे, परंतु अनुशेष आहे, त्याच्यामुळे 10% तुमचं खात्याचा जो काही निधी आहे तो तिकडे खर्च झाला पाहिजे. एक. दुसरं, प्रत्येक कॅबिनेट मंत्र्याला आणि राज्यमंत्र्याला ठरवून दिलेलं आहे तुम्ही तिकडे प्रवास करायचा आहे. पूर्वोत्तर भारतामध्ये, ईशान्य भारतामध्ये प्रवास करायचा आहे आणि ते प्रधानमंत्री कार्यालय मॉनिटर करतं की तुम्ही जायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठे जायचं आहे, कोणत्या कार्यक्रमाला जायचं आहे हे पण सांगितलं जातं की तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला जायचं आहे. पहिल्यांदा जर समजा त्या मंत्र्याला काही कारणामुळे जायचं नाही आहे असं झालं, काही असू शकतं, पारिवारिक समस्या आहे, राजकीय काही कार्यक्रम आहे आपल्या मतदारसंघामध्ये किंवा काही आंतरराष्ट्रीय पाहुणे आलेले आहेत त्यांच्याबरोबर राहायचं आहे, जर तुम्हाला त्या तारखेला जाणं शक्य नसेल, जी काही तारीख तुम्हाला दिलेली आहे, जो काही कार्यक्रम दिलेला आहे, तर त्यावेळेला त्यातली जी कॉम्पिटंट अथॉरिटी असेल, म्हणजे समजा तुमचं पारिवारिक किंवा राजकीय कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही जाऊ शकत नसाल, तर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाने तसं लिहून द्यायचं आहे की हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे किंवा हा पारिवारिक कार्यक्रम जो आहे तो महत्त्वाचा आहे, म्हणून हा मंत्री त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही. स्थानिक अध्यक्ष, पक्षाचा प्रांताचा अध्यक्ष चालत नाही, राष्ट्रीय अध्यक्षाने लिहून द्यायचं. दुसऱ्यांदा समजा असं झालं की तो जात नाही आहे असं कळलं की तरीसुद्धा तो जात नाही आहे, तर त्यांना प्रधानमंत्री कार्यालयात बोलवलं जातं. असं कळतं की तुम्ही कार्यक्रमाला जात नाही आहात, असं चालणार नाही, तुम्हाला जावंच लागेल, पर्याय नाही, तुम्हाला जायचं आहे. आणि ती ठिकाणंसुद्धा आता जिथे डायरेक्ट थेट विमानसेवा आहे ती ठिकाणं न निवडता थोडीशी दूरची आतली, ज्या ठिकाणी या लोकांना विमानतळावरती उतरल्यानंतर 3, 4, 5 तास रस्त्याने प्रवास करावा लागेल, रेल्वेने प्रवास करावा लागेल, अशी ठिकाणं शोधून काढून त्या ठिकाणी यांना पाठवणं सुरू केलं आहे. स्वाभाविकपणे मंत्री जातो तर त्याच्या सचिवाला जावं लागतं, त्याच्या सचिवाला जावं लागतं तर तिथल्या राज्य सरकारला काहीतरी करावं लागतं, राज्य सरकारला करावं लागतं म्हणजे त्या ठिकाणी तो प्रकल्प उभा करावा लागतो, प्रकल्प नसेल तर कशासाठी जायचं,
किंवा सँक्शन केलेला प्रकल्प आहे त्याची गती काय आहे ते समजण्यासाठी मंत्र्याची व्हिजिट आहे म्हटलं की तुम्हाला करावंच लागतं हे सगळं. बदल जो झाला आहे तो एवढाच झाला आहे. त्याच्यामुळे गेलेले पैसे, दिलेले प्रोजेक्ट, सँक्शन केलेलं काम हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी होतं आहे हे बघण्यासाठी. आणि तो जातो मंत्री त्यावेळेला केवळ त्याच्या खात्यापुरतं त्याचं काम नाही आहे, कारण तो भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून जातो आहे. त्याच्यामुळे अन्य समस्या असतील, अन्य खात्याचं काही जर त्याच्या नजरेस आलं तर ते त्यांनी नोंद करून आणायचं आहे. परत आल्यानंतर प्रधानमंत्री कार्यालयामध्ये आपला रिपोर्ट द्यायचा आहे की माझ्या यात्रेमध्ये काय झालं. दर 6 महिन्यामध्ये या सगळ्या अशा ट्रिप्सचं एक रिव्ह्यू मीटिंग होते. त्या रिव्ह्यूमध्ये बघितलं जातं की काय झालं, काय नाही झालं, पुढे काय करावं लागणार आहे. बदल जो झाला आहे तो एवढाच झाला आहे, छोटासा बदल आहे फक्त. प्रकल्प त्या ठिकाणी होतात. आता प्रकल्पांसाठी पैसे दिले जातात, मग ते जलजीवन मिशनमध्ये पैसे दिले जातात किंवा रस्ता नॅशनल हायवेसाठी पैसे दिले जातात किंवा रेल्वेसाठी दिले जातात किंवा अटल अमृतमध्ये वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी पैसे दिले जातात. पूर्वी काय व्हायचं, राज्याचं बजेट 1400 कोटी रुपये मिझोरामला देऊन टाकले. मग त्या 1400 कोटीचं काय करायचं ते मिझोराम सरकार ठरवेल. कुठे खर्च झाले त्याचं युटिलायझेशन सर्टिफिकेट दिलं की भारत सरकारने पण ते मान्य करायचं, पुढे जायचं. आता ते चालत नाही. 100 कोटी रुपये अटल अमृतमध्ये येतात. अटल अमृतमध्ये 100 कोटी आले तर 100 कोटी अटल अमृतमध्येच खर्च करायचे, वैद्यकीय सेवेसाठीच खर्च करायचे, तेच इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं. तेवढे जर प्रकल्प तुम्ही नाही करू शकलात, 60 कोटीचेच प्रकल्प जर तुम्ही करू शकलात, 40 कोटी परत भारत सरकारला. किंबहुना 60 कोटी येतच नाहीत राज्य सरकारकडे. 60 कोटी डायरेक्ट प्रकल्प करणाऱ्या एजन्सीलाच मिळतात, राज्य सरकारकडे पैसेच जात नाहीत. त्याच्यामुळे सँक्शन केलेले सगळे पैसे प्रकल्पासाठी वापरून त्या ठिकाणी प्रकल्प उभा करून तिथल्या सामान्य जनतेला या सगळ्या गोष्टी उपलब्ध कशा होतील एवढाच फक्त बदल झालेला आहे. आणि मग त्याच्यामधून हे असे तरुण उभे राहत आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये किवी मोठ्या प्रमाणावरती होतं, मग ते दिरांग व्हॅलीमध्ये होतं, झिरो व्हॅलीमध्ये होतं. वाईल्ड किवी ते झाडावरती यायचं, पडून जायचं, सडून जायचं, काही व्हायचं नाही. एक तागेरीता नावाची महिला उभी राहिली आणि तिने विचार केला की आपण काहीतरी केलं पाहिजे याच्यावरती. आपल्याकडे तर कौशल्य आहे, आपण तर हे पेय द्रव्य सगळी बनवतोच, फर्मेंटेड ड्रिंक्स आपण बनवतोच, आपण का नाही वाईन बनवायची. आज देशातली पहिली आणि एकमेव ऑर्गॅनिक किवी वाईन नारा आबा नावानी अरुणाचल प्रदेशच्या झिरोतली आहे, जी रीता तागेची आहे. त्या ठिकाणचं किवी त्याचा वापर झाला. आपल्या घराघरामध्ये येणारा झाडू हा मेघालयमधून येतो. ते जे गवत आहे ना, झाडू ज्याच्यातून बनतो आणि आपण झाडतो, ते गवत मेघालयमध्ये जयंतिया हिल्समध्ये होतं. ब्रूम ग्रास त्याला म्हणतात. हे झाडू बनवणारं जे गवत आहे ते. अगरबत्ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अगर हे नावच मुळात तिथल्या एका झाडाचं आहे. अगर वूड आहे. आणि देशात नव्हे जगात जिथे जिथे सेंट बनतो, जिथे जिथे ते परफ्यूम बनतात, त्या सर्व ठिकाणी असम आणि त्रिपुराचा हा एक 4-5 जिल्ह्यांचा प्रदेश आहे. त्या ठिकाणी ही अगरच्या झाडाची लागवड होते आणि तिथून याचं तेल हे सगळ्यांना मिळतं आणि त्याच्यापासून बनते, म्हणून ती अगरबत्ती आहे. म्हणून ते अगरतला आहे की ज्या ठिकाणी अगर वृक्षाचा व्यापार होतो ते ठाणं तळा, म्हणून ते अगरतळा आहे. ही एवढी मोठी त्या ठिकाणची ज्याला म्हणता येईल की आर्थिक 53,000 मेगावॉट क्षमतेचे हायडल पॉवर प्रोजेक्ट सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये होऊ शकतील की ज्याच्यामुळे संपूर्ण देशाची आपली आवश्यकता जी काही ऊर्जेची आहे ती आपण पूर्ण करू शकू. अशा प्रकारची योजना आहे. छोटे छोटे डॅम्स, छोटे छोटे प्रकल्प याचे हायडल पॉवरचे त्या ठिकाणी सुरू झाले. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू झाली. त्याच्यामध्ये बाहेरून म्हणजे देशाच्या अन्य भागातून लोक येऊन इन्व्हेस्टमेंट करायला लागले.
42,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट टाटाने केली आहे. देशातला पहिला सेमीकंडक्टरचा प्लांट गुवाहाटीच्या जवळ मोरीगाव जिल्ह्यामध्ये जागी रोडमध्ये लागतो आहे. त्याच्यामुळे हे भविष्य आहे. या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. हे होणार आहे. कारगिलच्या युद्धामध्ये ज्यावेळेला शेवटी असं आलं की आता तोलोलिंगवरती शिखर आपल्याला जर पादाक्रांत करायचं असेल तर 1 to 1 फेस टू फेस युद्ध करावं लागणार आहे. तर कुणाला पाठवायला पाहिजे अशी ज्यावेळेला चर्चा झाली त्यावेळेला नागाला पाठवलं गेलं. याचं कारण जगातला सर्वात फिअर्स जर बॅटलिस्ट कोणी असेल तर तो नागा आहे. आपल्याला वाटतं की गोरखा आहे, तो कुकरीच्या साहाय्याने लढतो. त्याच्याही पेक्षा भयंकर 1 on 1 लढाई करण्याची ताकद नागाची आहे. आणि म्हणून नागाला पाठवलं गेलं तोलोलिंगवरती चढाई करण्यासाठी. आता जो प्रयत्न चालला आहे तो सगळा प्रयत्न याच्यावरती भविष्य कसं उभं करायचं ह्याचा चालला आहे. मग स्पोर्ट्समध्ये त्यांना पुढे नेता येईल, कॉन्टेंट क्रिएशनमध्ये पुढे नेता येईल, म्युझिकमध्ये पुढे नेता येईल. आपल्या देशात अलीकडेच एक सर्वे झाला ज्याच्यामध्ये लोकांना विचारलं गेलं की रॉक ऐकायचं असेल तुम्हाला तर कुठे जाल तुम्ही. नंबर 1ला शिलाँग होतं. नंबर 1ला देशातल्या रॉक म्युझिक ऐकणाऱ्या लोकांच्यामध्ये विचारलं कुठे जाऊन रॉक तुम्हाला ऐकावं असं वाटेल तर त्याच्यात शिलाँगचं नाव आलं. कारण त्या घराघरामध्ये ते म्युझिक आहे आणि ते ट्रॅडिशनल आहे, फोक आहे. त्याच्यातून ते पुढे गेलेले आहेत. तर प्रयत्न हा चालला आहे की हे सगळं परत एकदा रिवाईव्ह करावं आणि हे जगाच्या समोर आणावं. प्रधानमंत्र्यांनी नवीन 2024मधल्या निवडणुकीनंतर नवीन जे देशाचे पर्यटन मंत्री झाले त्यांचं ज्यावेळेला ब्रीफिंग केलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की परदेशी पर्यटकांच्या वरती आधारित आपली स्ट्रॅटेजी बनवू नका. आपल्या देशातल्या डोमेस्टिक पर्यटकांच्यावरती आधारित आणि त्यांना काय पाहिजे त्याच्यावरती आधारित स्ट्रॅटेजी बनवा आणि त्याच्यामध्ये पूर्वोत्तर भारत हे प्रामुख्याने असलं पाहिजे. याचं कारण तिथे आपल्याला या सगळ्या गोष्टी लोकांना देण्यासाठी आहेत. वाईल्ड लाईफ आहे, कल्चर आहे, रिलिजियस आहे. मग मा कामाख्या आहे, नार्तियांग आहे, परशुराम कुंड आहे, ॲडव्हेंचर आहे, तवांग आहे, सिक्कीम आहे. हे सगळं त्या ठिकाणी आहे. म्हणून त्याच्यासाठी डोमेस्टिक देशांतर्गत टुरिझमवरती भर देत असताना या प्रदेशाचा विचार करा. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी, अशा प्रकारची योजना त्या ठिकाणी बनली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न हा चालला आहे की त्या ठिकाणी आर्थिक सुबत्ता पुन्हा एकदा यावी आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा अन्यथा जे देशामध्ये एक चित्र आहे की बाबा हा प्रदेश वेगळा आहे, हा प्रदेश दूर आहे, तसं असण्याचं कारण नाही. याची एका अर्थाने दोन्ही बाजूच्या युवकाला खात्री आणि तशा प्रकारची व्यवस्था निर्माण करून पुढे जावं अशा प्रकारचा प्रयत्न सुरू आहे. अनेक गोष्टी या तिकडल्या सांगत राहिलं तर खूप वेळ जातो. जगातली एकमेव आणि जी 1905 पासून सुरू असलेली आणि अजूनही लाईव्ह असलेली ज्याच्यातून तेल रोज निघतं अशी तेल विहीर आहे दिग्बोईला, आसाममध्ये. जगात याच्यापेक्षा जुनी तेल विहीर नाही. आणि त्या दिग्बोईचा पण किस्सा आहे की ज्यावेळेला ते ब्रिटिश तिकडे होते आणि ते चहाचे मळे लावत होते आणि ती झाडं लावत असताना त्यांनी त्या भागामध्ये ज्यावेळेला रोपटी लावण्यासाठी खणलं त्यावेळेला ती जमीन थोडीशी तेलकट लागली त्यांना. आणि ती तेलकट लागल्यानंतर अजून खोद आणि ते अचानक तो ब्रिटिश ऑफिसर ओरडला, डिग बॉय डिग बॉय डिग बॉय. ते झालं दिग्बोई. अजूनही ती तेल विहीर चालू आहे. असे अनेक गोष्टी आहेत, खूप काही आहे. अत्यंत साधी, मनाने अत्यंत निर्मळ, आपल्यावरती सृष्टीवरती प्रेम करणारी माणसं, डोक्याला त्रास दुसऱ्याच्या द्यायचा नाही, स्वतः तर करून घ्यायचाच नाही पण दुसऱ्याच्या पण द्यायचा नाही, अशी सामान्यपणे जीवन जगणारी ही माणसं आहेत. खूप साधी आहेत आणि त्याच्यामुळे फसवले गेलेत, अनेक प्रकारे फसवले गेलेत.
आणि मग असं फसवलं गेलं की तुम्ही शस्त्र उचलता. स्वतःच्या अस्तित्वाला ज्यावेळेला धोका निर्माण होतो त्यावेळेला तुम्ही प्रतिकार तर करणारच. त्याच्यामुळे प्रयत्न सुरू आहे की या सगळ्यातून जर त्याला बाहेर काढायचं असेल तर त्याला त्याच्या क्षमतेनुसार त्या ठिकाणी त्याला एंगेज केलं पाहिजे आणि त्याच्यातून आर्थिक व्यवहार आणि अन्य गोष्टीमध्ये त्याला एंगेज करून देशाच्या एकूण सगळ्या आर्थिक, सामाजिक, सामरिक स्थैर्याला पूरक अशा प्रकारचं वातावरण आणि अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी उभी राहील, अशा प्रकारचे प्रयोग, अशा प्रकारची कल्पना, अशा प्रकारची प्रकल्प हे त्या ठिकाणी राबवले जात आहेत. अनेक गोष्टी आहेत. मी आता इथे थांबतो कारण मला वाटते वेळेकडे पण सगळेजण बघायला लागलेत. आणि मी म्हटलं तसं एक एक पदर बोलायला गेलं तर ते त्याच्यातच आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे संस्कृती या विषयात बोलायला लागलं तर ते आपण तसंच पुढे जाऊ शकतो. म्हणजे एका छोट्या अशा नागाखेड्यामध्ये मी जेवायला गेलो आणि तिथे जेवायला बसलो तर त्यांनी त्या आपल्या पानातले 4 भाताची शीतं काढून जमिनीवर ठेवली. मी म्हटलं हे काय प्रकार? लक्षात घ्या ते ख्रिश्चन आहे. तू 4 शीतं काढून जमिनीवर ठेवली. मी म्हणले व्हॉट इज दिस? तो त्यांचा मुलगा म्हणतो डोंट आस्क ऑल दिस, दिस सुपरस्टिशन्स, दे फॉलो ऑल दिस थिंग्स. म्हणलं बट आय वॉन्ट टू नो व्हॉट इज दिस, वाय इज डुईंग दिस. तर तो वरिष्ठ नागा जो आहे तो म्हणतो की नो दिस इज माय ग्रॅटिट्यूड टू मदर अर्थ फॉर ऑल दॅट शी इज गिवन मी. या भूमीने मला जे काही दिलं आहे त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून मी हे आपलं 4 दाणे भाताचे शीताचे काढून ठेवले. आता मला सांगा याच्यामध्ये आणि आपण जे करतो त्याच्यामध्ये काय फरक आहे? संस्कृती ही आहे. पूजा पद्धती काही असू शकते, ती त्या वेळेला लोकांनी बदलली आहे असं आपण एका लेवलला मान्य केलं तर आपण एक आहोत. ते एकत्वाचे धागे काय आहेत, एकत्वाची साम्याची ठिकाणं काय आहेत ती शोधली तर त्याच्यावरती पुढे जाऊ शकू. हा विश्वास तिथल्या तरुणाला देणं आणि त्या दृष्टीने देशातल्या अन्य भागातल्या लोकांनी त्याच्याकडे बघणं असा प्रयत्न हा सुरू आहे. आणि त्याच्यामुळे शेवटी जाता जाता फक्त एवढंच म्हणेन की तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे. खूप सोपं आहे, खूप साधं आहे पोचणं, येणं. आणि धन्यवाद तर नक्कीच केले पाहिजेत आपल्या जवळच्या सांगोल्याच्या माजी आमदारांचे. ते जे काही आहे ते तिकडलं आहे पण त्याच्यामुळे वाढले बरं का. ऑक्टोबर ते मार्चपर्यंत मुंबई पुण्यावरून ज्या फ्लाईट्स गुवाहाटीला जातात त्याच्यामध्ये 8-10 मराठी माणसं कुटुंब असतातच. विचारलं तर काय नाही, ते जरा साहेबांनी सांगितले जाऊन येतो की जरा ते कामाख्या दर्शन तेवढं करून येतो. मग ते कामाख्या म्हटलं की थोडंसं डोंगर झाडी बघायला शिलाँगला जात आहेत, कोणी काझीरंगाला जातं आहे, कोणी आणखीन कुठं जातं आहे, असं ते आहे. खूप सोपं आहे, सहजपणे फिरणं शक्य आहे. तुमचं स्वागत करायला ते बसलेले आहेत आणि स्वागतसुद्धा असं करतात की म्हणजे आपण कल्पना नाही करू शकणार असं स्वागत करतात. आणि अनुभव खूप छान आहेत, खूप छान अनुभव आहेत. त्याच्यामुळे या बघा, जी काही ठिकाणं मी सांगितली ती बघायला या. परशुराम कुंड आहे, परशुराम कुंडसुद्धा त्याची कथा मोठी आहे. भगवान परशुरामाने ज्यावेळेला मातृहत्या केली आहे त्याच्यानंतर त्यांच्या हातातून तो परशु सुटत नाही आहे, तपश्चर्या करत फिरतायत सगळीकडे, तो परशु काय हातातून सुटत नाही रक्ताने माखलेला. शेवटी त्या अरुणाचल प्रदेशमधल्या त्या गावामध्ये जाऊन तिकडे नदीच्या किनारी ते तपश्चर्या करतायत त्या गुफेमध्ये आणि तिथे त्यांना ते प्रायश्चित्त मिळते आणि हातातला तो परशु सुटतो. तो हातातला परशु जो सुटलेला आहे त्या आकाराची, परशुच्या आकाराची एक मोठी शिळा त्या नदीमध्ये आहे, ज्या नदीच्या किनारी त्यांनी तपश्चर्या केली आहे आणि प्रायश्चित्त घेतलं आहे. आणि त्या परशुला लागलेल्या रक्तामुळे
ती नदी तिथे लाल झाली असं मानतात, म्हणून त्याला लोहित म्हणतात. म्हणजे एका बाजूला शोणितपूर आहे तर दुसऱ्या बाजूला लोहित आहे. असं परशुराम कुंड पण तिथे आहे. तिथे या. नार्तियांग म्हणून मेघालयमध्ये एक शक्तिपीठ आहे, ज्या ठिकाणी मोनोलिथ्स आहेत, दगडातून उभी राहिलेली मोनोलिथ्स आहेत. ते पण एक शक्तिपीठ आहे. त्रिपुरा सुंदरीचं शक्तिपीठ आहे. अशापासून भरपूर गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ज्याला जे आवडेल ते देण्याची क्षमता पूर्वोत्तर भारताची आहे, ईशान्य भारताची आहे. आणि फक्त एवढंच आहे की याल त्यावेळेला आपण अमुक एक बघायला जाऊ असं ठरवून येऊ नका. कारण ते ठरवून याल तर बरंच काही मुकाल. काझीरंगाला जायचं म्हणून ते एक शिंडी गेंड्याच्या मागे 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 आपण जातो आणि त्या काझीरंगामधलं बाकी सगळंच बघायचं विसरून जातो. फक्त एक शिंडी गेंडा तेवढं बघण्याच्याकडे. मग ते काय, ते अर्जुनाचं लक्ष जसं त्या डोळ्याकडे होतं ना, तसं ते त्याच्याकडेच लक्ष जातं. त्यावेळेला बाकीचं सगळं आपण बघतच नाही. त्याच्यामुळे मी सगळ्या माझ्या मित्रांना आणि जे कोणी येतात त्यांना सांगतो, तिकडे याल त्यावेळेला कोऱ्या पाटीने या, तुम्हाला सगळं दिसणार आहे. त्याच्यामुळे अमुक एक बघण्यासाठी मी आलो आहे असं ठरवून येऊ नका. यायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे, सगळा अनुभव तिथे मिळेल. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये किंवा मिझोराममधल्या सुद्धा काही भागामध्ये जाता आणि त्या नदीच्या पुलावरनं तुम्ही जात असता, त्यावेळेला नदीच्या पुलावर तुम्ही जे काही 15-20 सेकंद असाल, त्यावेळेला डाव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तो डोंगरावरून येणारा पाण्याचा असणारा प्रवाह आणि उजव्या बाजूला तो व्हॅलीमध्ये त्या डोंगरात खाली पडणारा प्रवाह, या दोन्हीमधला फरकसुद्धा तुम्हाला दिसेल. हे दोन वेगवेगळे प्रवाह आहेत आणि ते जाणवतात. ते जाणवतात एवढे ते स्पष्ट दिसतात, भावतात, समजतात. त्याच्यामुळे अमुक एक बघायला यायचं असं म्हणून येऊ नका. 8 दिवस 10 दिवस सर्व काही बघायचं आहे. कसं जगू शकतो, कसं सोपं जगू शकतो हे शिकण्यासाठी सुद्धा या. मी माझ्या प्रोफेशनल कलिग्सना म्हणतो की मी महिन्यातून आठवडाभर तिकडे जातो आणि त्या ठिकाणी जाऊन मी प्युअर ऑक्सिजन घेतो आणि उरले 3 आठवडे काम करतो, कारण मला तेवढी एनर्जी मिळते. अलीकडेच मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मेघालयामध्ये बडापाणी म्हणून एक गाव आहे, बडापाणी म्हणून एक मोठा लेक आहे, तलाव आहे. त्या तलावाच्या किनारी एक रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्टवरती दुसऱ्या दिवशी पहाटे ज्यावेळेला सूर्योदय झाला त्यावेळेला एका केंद्रीय मंत्र्यांनी त्या AQI मीटरमध्ये इथलं पोल्युशन काय, प्रदूषण काय आहे असं मोजण्याचा प्रयत्न केला. काय असेल त्याच्याकडे गॅजेट, त्याच्यावरती त्यांनी मोजायचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती त्याला रीडिंग आलं 0.2. मी त्यांना म्हटलं की सर, ते मशीन त्याच्यापेक्षा कमी दाखवू शकत नाही, म्हणून ते 0.2 आलं आहे. दिल्ली मुंबईकडच्या लोकांना या ठिकाणी जगणं कठीण आहे. एवढी शुद्ध हवा, एवढं शुद्ध ऑक्सिजन जमायचं नाही आपल्याला. त्याच्यासाठी या, त्याचा अनुभव घ्यायला या. असा हा प्रदेश आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलण्यासाठी, थोडंसं मांडणी करण्यासाठी संधी दिलीत त्याबद्दल आयोजकांचे खरोखर धन्यवाद. काही प्रश्न नक्की मी घेऊ शकतो, काही अडचण नाही. जेवढं काही माझं ज्ञान आहे, जेवढं काही मला तिथलं कळलं आहे त्याच्या आधारावरती मी उत्तर देऊ शकेन. पण एक नक्की आहे की 34 वर्ष मी तिथे जातो आहे, मला अजून सगळं पूर्वोत्तर भारत कळलेला नाही. एवढी विविधता आहे. मी ज्या ठिकाणी नव्याने जातो त्या ठिकाणी नवीन काहीतरी कळतं. एवढा तो वैभवसंपन्न प्रदेश आहे. धन्यवाद. घड्याळाकडे मी बघितलेलं नव्हतं. बापरे, 9 वाजलेत. फारच झालं. व्याख्यान विषयाला धरून थोडक्यात मी काही कोणी सरकारचा प्रतिनिधी नाही किंवा त्याच्यामुळे त्याला धरूनच काय
नमस्कार. आभार प्रदर्शनापूर्वी एक विनंती. पूर्वांचलचा भाग भारताशी जोडला जावा यासाठी मणिपूरहून विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने आणून राष्ट्रीय एकात्मतेचा प्रयोग यशस्वी करणाऱ्या भैयाजी काणे यांच्या जीवनचरित्रावर आधारित ओजा शंकर हे पुस्तक बाहेरील बाजूस भारतीय विचारसाधनेच्या पुस्तक स्टॉलवर उपलब्ध आहे. तरी सर्वांनी अवश्य भेट द्या. आजचे आपले व्याख्याते माननीय श्री अतुल कुलकर्णी यांनी ईशान्य भारत हा उगवत्या सूर्याचा प्रदेश असूनही आणि वेदकाळापासून महाभारतापर्यंत हा भूभागाचा उल्लेख असूनही आपण त्यापासून अनभिज्ञ होतो. पण कुलकर्णी सरांनी स्लाईड शोद्वारे आणि विविध प्रकारचे दाखले देऊन आपल्या सोप्या सुटसुटीत भाषेतून या भूभागाचा इतिहास, भौगोलिक वैविध्य, संस्कृती, समज गैरसमज आणि त्यांची आजची व भविष्यातील प्रगती याबद्दल व्यापक विश्लेषण केले आणि आपल्या मनाची कवाडे उघडून ईशान्य भारताशी आपले भावनिक नाते जोडले. याबद्दल संस्थेच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. आणि उद्याच्या कार्यक्रमाविषयी, उद्या गुरुवार दिनांक 8 मे 2025 पुष्प 7वे कै तंबण्णा बसप्पा कुरणे व कै सौ शैला तुळजापूरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ. वक्ते आहेत माननीय श्री अरविंद गोखले, पुणे, आणि त्यांचा विषय आहे बलुचिस्तानचे भविष्य. आजचा कार्यक्रम संपला असं घोषित करते. धन्यवाद.